नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ओके, आज आम्ही DMER 2023 ची शेवटची क्वेश्चन पेपर बघणार आहे. PYQ प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर मधला. ओके, आतापर्यंत आपण 5 क्वेश्चन पेपर बघितला आहे आणि हा शेवटचा क्वेश्चन पेपर असणार आहे. ओके, म्हणजे दुसरा दिवसाचा तिसरा शिफ्ट. ओके, पेपर अनालिसिस करणार आहे आपण स्टाफ नर्सचे. ओके, चला आपले व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जे मित्रमैत्रिणी तुमच्या नर्सिंग रिलेटेड कोणी असेल तर त्यांना पण शेअर करून टाका आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण दाबा. ज्यावेळी व्हिडिओ अपलोड होतील ऑटोमॅटिक तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. ओके, चला क्वेश्चन आपण बघूया. ओके, बघा पहिला क्वेश्चन काय म्हणते बघा. क्लायंट काय तर म्हणाले बघा. I hate taking all these medicines. म्हणजे मेडिसिन घेण्यासाठी नकार दिले. ओके, इट मेक्स मी फील नम. ओके, फील नम होते म्हणजे त्यांना. ओके, नर्स मेकिंग आय कॉन्टॅक्ट. नर्स त्यांना बघत काय म्हटलंय. येस आय अंडरस्टँड. ओके, दिस सिनेरियो नरेट्स एन एक्झाम्पल ऑफ विच टाइप ऑफ थेरपेटिक कम्युनिकेशन टेक्निक. ओके, बघा क्लायंट काय म्हटलं. आय हेट टेकिंग ऑल दिस मेडिसिन, इट मेक्स मी फील नम असे त्यांनी म्हटलेले. आपली नर्सिंग ऑफिसर काय म्हटले. येस आय अंडरस्टँड. हे सिनेरिओ बघून आपल्याला कुठली कम्युनिकेशन टेक्निक स्टाफ नर्सने यूज केलेला आहे हे आपल्याला बघायचं आहे. ओके, बघा एक एक ऑप्शन बघूया. काय काय दिलं. फर्स्ट एक्सप्लोरिंग, दुसरा आहे एक्सेप्टन्स, तिसरा आहे फोकसिंग आणि शेवटचा आहे क्लॅरिफिकेशन. ओके, एक्सप्लोरिंग म्हणजे काय. एक्सप्लोर म्हणजे थोडं डीप मध्ये जाऊन विचारतात बघा तसे. ओके, काय इन्व्हॉल्व डीपर म्हणजे थोडे आत जाऊन ज्याबद्दल माहिती घ्यायचं. ओके, इनटू अ सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट काही असो. ओके, सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट पेक्षा आपण फिलिंग म्हणून करू शकतो. ओके, फिलिंग. ओके, एक्झाम्पल एक्सप्लोरिंग मध्ये ते पेशंट काय म्हणलं असता बघा. पेशंट नाही, आपलं सिस्टर काय म्हणले असते. ओके, एकच मिनिट. सिस्टर म्हणजे आपण. ओके, अजून सिस्टर ब्रदरच चालू आहे आपल्याकडे. ओके, नर्सिंग ऑफिसर आलो. ओके, एक्झाम्पल बघा काय म्हटलं असतं. टेल मी मोर अबाउट मेडिकेशन. मोर अबाउट what makes you feel numb. एक्सप्लोरिंग मध्ये असे विचारले असते. कोण. आपली नर्स. ओके, चला दुसरं काय आहे. एक्सेप्टन्स. बघा यांनी काय म्हटलं. येस आय अंडरस्टँड. ओके, हे सिनेरिओ अनुसार हे उत्तर आपलं बरोबर ठरणार आहे. ओके, काय म्हटलंय बघा नर्सने. द नर्स काय केलंय. द नर्स मेंटेन्स आय कॉन्टॅक्ट. ओके, आय कॉन्टॅक्ट अँड रेस्पॉन्स. आय कॉन्टॅक्ट करून काय रेस्पॉन्स दिले बघा. मेकिंग आय कॉन्टॅक्ट. रेस्पॉन्स विथ येस आय अंडरस्टँड. काय म्हटलंय. विथ येस आय अंडरस्टँड असं म्हटलेलं आहे. ओके, हे काय इंडिकेट करते. विच इंडिकेट दे आर असेप्टिंग म्हणजे असेप्ट केलेलं नर्सने. ओके, म्हणजे आपलं उत्तर हे दुसरा बरोबर असणार आहे. ओके, एक्सप्लोरिंग असणार आहे का. नाही. आता असेप्टन्स झाले. ओके, फोकसिंग म्हणजे काय. फोकसिंग म्हणजे जे वस्तू आहे किंवा जे फिलिंग आहे त्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं. ओके, काय म्हणतात आपण. कॉन्सन्ट्रेशन किंवा कॉन्सन्ट्रेट ऑन स्पेसिफिक टॉपिक. ओके, स्पेसिफिक टॉपिक. कुठल्या पण टॉपिकला आपण थोडं कॉन्सन्ट्रेशन बघून फोकस करून ज्यावेळी बघतो त्याला आपण फोकसिंग म्हणतो. हे उत्तर असणार आहे का. नाही. ओके, क्लॅरिफिकेशन. शेवटचं काय म्हणतं बघा. क्लॅरिफिकेशन म्हणजे काय. त्याच्याबद्दल एक्सप्लेन करून घेणे जास्त. एक्सप्लेन फॉर मोर क्लॅरिटी घेणे त्याला काय म्हणतात. क्लॅरिफिकेशन. हे पण चुकीचं आहे. आपलं उत्तर कुठलं भेटलेलं आहे. दुसरा. ओके, मला वाटते सगळ्यांनी नंबरिंग करून घेतलेला आहे. ओके, कसे असे 1 2 3 4 ज्यावेळी एक क्वेश्चन संपतील ज्यावेळी आपल्याला टिक करायचं आहे आणि शेवटला आपलं सेल्फ इव्हॅल्युएशन करून घ्यायचं आहे. ओके, चला नेक्स्ट दुसऱ्या क्वेश्चनला जाऊया. मेडिकेशन कॅन बी ॲडमिनिस्टर्ड डायरेक्टली इनटू द रेस्पिरेटरी ट्री. ओके, मेडिकेशन डायरेक्टली रेस्पिरेटरी ट्री मध्ये डायरेक्टली इंजेक्ट करायचं. ओके, इन केस ऑफ द रेस्पिरेटरी डिस्ट्रेस रिझल्टिंग फ्रॉम reversible airway disease including asthma and certain type of chronic
ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज म्हणजे COPD. ओके, COPD आर कॉल्ड ॲज म्हणजे कुठला ॲडमिनिस्ट्रेशन असं आहे जे अस्थमा असो COPD असो ज्या डिसीजेसमध्ये आपण डायरेक्ट रेस्पिरेटरी ट्रीमध्ये मेडिकेशनला डायरेक्ट आपण टाकतो असे विचारलेलं आहे. ओके, एक एक आपण बघूया. ऑप्शन दिले काय बघा, इंट्रानेझल, दुसरा आहे टॉपिकल, तिसरा आहे इनहेलेशन, तिसरा आहे इंट्राऑसियस. ओके, इथे बघा नेझल आले. नेझल आले की सगळ्यांच्या लक्षात आला असेल. नेझल म्हणजे काय, नोज. ऍडमिनिस्ट्रेशन, ऍडमिनिस्ट्रेशन ड्रग, एक मिनिट, अरे सगळं गेलं. ओके, राहू द्या. ओके, administrations of drug through nasal mucosa. ओके, हे झालं आपलं इंट्रानेझल. आता रेस्पिरेटरी ट्री वगैरे आले का, नाही. ओके, कॅन्सल झालं हे. टॉपिकल म्हणजे काय, ऍप्लिकेशन, आपण पावडर वगैरे लावतो बघा. ओके, झंडू बॉम्ब असो हे सगळं टॉपिकल मध्ये येतात. ओके, ऍप्लिकेशन ऑन द स्किन, कुठे यूज करायचे मेडिकेशनला, ऑन द स्किन किंवा म्युकस मेम्ब्रेन असो. ओके, म्युकस मेम्ब्रेन हे झालं टॉपिकल. हे पण असणार आहे का, नाही, हे पण चुकीचं आहे. ओके, चौथा काय म्हणतं बघा, इंट्राऑसियस. इंट्रा म्हणजे डायरेक्ट, इंटर मध्ये ऑसियस. ऑसियस म्हणजे काय बघा, इंजेक्टिंग डायरेक्टली, कुठे, डायरेक्टली इंटू द बोन मॅरो. कुठला, इंट्राऑसियस मध्ये, बोन मॅरो. हे झाला फोर्थ ऑप्शन. हे पण आहे का रेस्पिरेटरी ट्री बद्दल. ओके, चला आपलं तिन्ही ऑप्शन संपलेलं आहे. आता शेवटचं काय राहिलं आपलं, शेवटचं इनहेलेशन. इनहेलेशन म्हणजे आपण थोडक्यात बघूया. ओके, बघा इनहेलेशन म्हणजे काय. इनहेलेशन काय, हे काय, डिलिव्हर मेडिकेशन. कुठे डिलिव्हर करणार आपण बघा मेडिकेशनला, डिलिव्हर मेडिकेशन इंटू डायरेक्टली इंटू रेस्पिरेटरी ट्रॅक. ओके, कुठले, इनहेलेशन मध्ये. ओके, काय यूज करणार आहे, युजली वाया डायरेक्ट कसं जाणार आपण रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये. ओके, तिथनं होल तर मारू शकत नाही ना आपण डायरेक्ट मेडिसिन साठी. ओके, बघा वाया नेबुलायझर असो. ओके, आणि इनहेलर असो. ओके, या पद्धतीने आपण डायरेक्ट रेस्पिरेटरी ट्री मध्ये किंवा ट्रॅक मध्ये आपलं मेडिकेशन इंजेक्ट करू शकतो. ओके, हे कशामध्ये यूज करतात मोस्ट कॉमनली, अस्थमा असो, COPD. ओके, असले केसमध्ये आपण मोस्टली यूज करतात. ओके, हे मिनिमल साईड इफेक्ट असतात, हे पण लक्षात ठेवा, मिनिमल साईड इफेक्ट याच्यामध्ये. ओके, चला उत्तर आपलं भेटलेलं आहे. तिसरा उत्तर असणार आहे इनहेलेशन. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा रूट ऑफ मेडिकेशनचं एक छोटीशी डायग्राम आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कळतंय बघा. ओरल मध्ये जाणे. ओके, हे मोस्ट कॉमनली आपण ओरल मध्ये हेच मेडिकेशनचे म्हणजे रूट यूज करतात ऍडमिनिस्ट्रेशन साठी. ओके, हे IV इंट्रावेनस. ओके, हे इंट्रामस्क्युलर म्हणजे डायरेक्ट मसल मध्ये. ओके, हे बघा हे सबक्युटेनियस 90 अँगल मध्ये नाही देत. ओके, IM आहेत ना हे 90 अँगल मध्ये येते. इथे डायरेक्ट दाखवलेलं आहे. थोडं आपण असे ह्या रूटने 45 डिग्री मध्ये सबक्युटेनियस देतो. ओके, ID 15 ते 20 डिग्री मध्ये. ओके, हे झालं इंट्राडर्मल. ओके, इनहेलेशन बघा, आत्ताचं इनहेलेशन डायरेक्ट जे आपण श्वास घेतो ज्यामधलं डायरेक्ट कुठे जाणार आहे रेस्पिरेटरी ट्री मध्ये. ओके, सबलिंगल मध्ये आपल्या टँकची खाली. ओके, रेक्टल म्हणजे रेक्टम मध्ये डायरेक्ट इंजेक्ट करणे. ओके, टॉपिकल म्हणजे आता आलते बघा ऑप्शन मध्ये आपलं. टॉपिकल म्हणजे क्रीम वगैरे असो, झेंडू बॉम्ब असो, हे सगळं टॉपिकल मध्ये येते. ओके, ऑप्टिक म्हणजे कानात घालण्याचे आणि ऑप्थर म्हणजे काय आपण आय मध्ये जे यूज करतात. ओके, हे झालं आपलं रूट ऑफ मेडिकेशन्स. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणते तिसरा क्वेश्चन. व्हिच इलेक्ट्रोलाइट
कोणते इलेक्ट्रोलाइट आहे बघा, सपोर्ट हार्ट, नर्व, मसल फंक्शन्स. बघा कुठल्या हार्टला, नर्वला आणि मसल फंक्शन्सला. इट ऑल्सो मूव्स न्यूट्रिएंट्स इंटू सेल, सेलमध्ये पण जातो. बघा हार्टला पण सपोर्ट करतो, नर्वला पण आणि मसल फंक्शनला पण. अँड वेस्ट प्रोडक्ट आउट ऑफ देम विल सपोर्टिंग युअर मेटाबॉलिझम. बघा एक इलेक्ट्रोलाइट असा आहे जे नर्वला पण सपोर्ट करतो, हार्टला पण सपोर्ट करतो आणि मसल फंक्शन मध्ये पण त्याचं योगदान आहे. आणि जे सेलमध्ये पण आहे न्यूट्रिएंट मध्ये, आणि वेस्ट प्रोडक्ट बाहेर पडताना ते पण सपोर्ट करतो. ओके, बघा कुठले आहेत. ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला, क्लोराईड दिले, सोडियम दिले, मॅग्नेशियम दिले आणि पोटॅशियम दिले. ओके, आपल्याला बघायचं आहे. ओके, चला एक एक बघूया. क्लोराईड काय आहे, हे हेल्प कशामध्ये हेल्प करते, मेंटेन फ्लूइड बॅलन्स मध्ये. ओके, फ्लूइड बॅलन्स आणि ऍसिड बेस बॅलन्स मध्ये, ऍसिड बेस बॅलन्स मध्ये मदत करतो. कुठली, क्लोराईड. ओके, हे आता काय आलंय का, नर्व आणि मसलचे, नर्व आणि हार्टचे नाही, हे पण आपलं उत्तर नसणार आहे. ओके, दुसरा काय म्हणते बघा, सोडियम. सोडियम कशासाठी इम्पॉर्टंट आहे बघा, ही इम्पॉर्टंट फॉर, खाली लिहितो, फॉर नर्व आणि मसल. ओके, नर्व आणि मसल फंक्शन साठी सोडियम खूप महत्वाचे असते. ओके, आणि सोडियम ह्याच्यापेक्षा खूप अजून एक काम करते. ओके, मेनली वर्क्स इन फ्लूइड बॅलन्स. फ्लूइड बॅलन्स मध्ये एकदम खूप महत्वाचे योगदान आहे. कशाची, सोडियमची. ओके, हे झालं आपलं सोडियम बद्दल. आता कुठले बघू आपण, मॅग्नेशियम. तिसरं काय आहे, मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचं इथं खाली लिहू आपण. ओके, तिसरं आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम काय म्हणते, हे नर्व आणि मसल फंक्शन मध्ये मदत करतो, मसल फंक्शन मध्ये. ओके, आणि अजून एक काय, नर्व आणि मसल, अजून मॅग्नेशियम मेटाबॉलिझम मध्ये पण मदत करतो. ओके, मेटाबॉलिझम मध्ये पण मदत करतो. कुठली, आपला मॅग्नेशियम. ओके, चला आता शेवटचं काय राहिलंय, पोटॅशियम. पोटॅशियमचं नेक्स्ट पेज मध्ये बघूया आपण, जागा संपलं आपल्या इथे. ओके, पोटॅशियम बद्दल बघूया. ओके, हे काय, व्हायटल इलेक्ट्रोलाइट आहे, खूप महत्वाचं आहे. व्हायटल इलेक्ट्रोलाइट, कुठली, आपली पोटॅशियम. ओके, हे कशामध्ये हेल्प करतो बघा, हार्ट फंक्शन मध्ये. ओके, हार्ट फंक्शन मध्ये कशाला, स्पेशली हार्ट रिदम मेंटेन करण्यासाठी, हार्टची रिदम मेंटेन करण्यासाठी. ओके, आणि दुसरं काय करते, नर्व इम्पल्स मध्ये कंडक्शन मध्ये, नर्व इम्पल्स कंडक्शन मध्ये पण ह्याचे योगदान आहे. ओके, अजून काय, मसल कॉन्ट्रॅक्शन. कुठली, मसल कॉन्ट्रॅक्शन. आणि मूव्हिंग न्यूट्रिएंट याच्यामध्ये पण योगदान आहे. मूव्हिंग न्यूट्रिएंट्स कुठे जाणार, न्यूट्रिएंट्स इनटू सेल मध्ये जाताना. ओके, आणि अजून काय, प्ले की रोल, खूप महत्वाचे रोल इन मेंटेनिंग फ्लूइड बॅलन्स. हे पण फ्लूइड बॅलन्स मध्ये, मेंटेनिंग फ्लूइड बॅलन्स मध्ये खूप योगदान आहे. आणि सेल्युलर मेटाबॉलिझम मध्ये पण असता, सेल्युलर मेटाबॉलिझम याचे योगदान आहे. ओके, सगळ्यांना लक्षात आले असेल. आता आपलं उत्तर कुठलं आहे. ओके, चला क्वेश्चन कडे जाऊया आपण. बघा क्लोराईड आपलं नाही, हे कशासाठी आहे, फ्लूइड बॅलन्स आणि ऍसिड बॅलन्स मध्ये. ओके, सोडियमचं पण आपण बघितलं नर्व इम्पल्स मध्ये वगैरे. ओके, पोटॅशियम पण बघितलं, नर्व आणि मसल फंक्शन असो किंवा मेटाबॉलिझम मध्ये असतं. ओके, हे पण झाले. कुठे, मॅग्नेशियम. ओके, आता शेवटचं काय राहिलं होतं, पोटॅशियम. आता आपलं उत्तर बघा काय काय होतं, हार्ट, नर्व आणि मसल फंक्शन आले का इथे.
अलर्ट आले, नर्व आले आणि अजून काय होतं, मसल कॉन्ट्रॅक्शन तिन्ही आलेलं आहे. ओके, आपलं उत्तर काय असणार आहे, तिसरा उत्तर पोटॅशियम. ओके, चला नेक्स्ट बघा काय म्हणते चौथा. डॅश डॅश दिलेला आहे पहिलाच. ओके, डॅश डॅश कॅन हेल्प द हेल्थ केअर प्रोव्हायडर्स अंडरस्टँड हाऊ आयडेंटिफाय द इंटरप्रिटेशन इलनेस अँड द मोरल व्हॅल्यू ऑफ द पेशंट. ओके, मोरल व्हॅल्यू बद्दल आले. ओके, फॅक्टर इंटू बिल्डिंग अ ट्रस्टिंग रिलेशनशिप. ओके, ट्रस्टिंग रिलेशनशिप that considers the patient's life experiences into treatment plans. बघा काय म्हटलेलं आहे, काय काय बघायचं आपल्याला, आयडेंटिफाय, हाऊ आयडेंटिफाय, अंडरस्टँडिंग हे बघायचं आहे आणि इंटरप्रिटेशन ऑफ इलनेस. ओके, त्याच्यासोबत मोरल व्हॅल्यू ऑफ द पेशंट, फॅक्टर इंटू बिल्डिंग ट्रस्टिंग रिलेशनशिप मध्ये बघायचं आपल्याला. टू कन्सिडर द पेशंट लाईफ एक्सपिरियन्स इंटू ट्रीटमेंट प्लॅन्स. ओके, बघा मिनी सोनोग्राफी म्हणजे काय आपण बघू. हा, मिनी सोनोग्राफी ऐकलं का कोणी? असलं काय नसतं मिनी सोनोग्राफी. सोनोग्राफी करायचं तर आपण कम्प्लीटच करू शकतो. ओके, ते काय नाहीये. ओके, मिनी जिओग्राफी. मिनी जिओग्राफी म्हणजे काय, हे रिलेटेड कशामध्ये, रिलेटेड टू फिजिकल, कशाचे, फिजिकल अँड एन्व्हायरमेंटल स्पेस बद्दल आहे. ओके, एन्व्हायरमेंटल स्पेस काय आहे, मिनी जिओग्राफी. ओके, हे रिलेटेड कशासाठी, फिजिकल आणि एन्व्हायरमेंटल स्पेस बद्दल. आपलं काय मोरल व्हॅल्यू ऑफ पेशंट बद्दल काय ऐकलं, हा काय याच्यामध्ये नाही, हे पण आपलं चुकलं. ओके, बघा अजून काय, हे मिनी सोशिओग्राफी होता, हे मिनी सोनोग्राफी होता. बघा ह्याच्यामध्ये काय असणार आहे का, परत हे मिनी सोनोग्राफी पण नसणार आहे. ओके, हे काय होतं, मिनी सोशिओग्राफी होता, हे पण काय नाही आहे. आणि हे सोनोग्राफी म्हणजे युएच झालं, मिनी काय नसते हे पण. ओके, हे पण चुकलं. आता राहिलं कुठलं, मिनी एथनोग्राफी. ओके, मिनी एथनोग्राफी बद्दल आपण थोडक्यात बघूया. ओके, बघा मिनी एथनोग्राफी ही फोकस्ड ब्रीफ वर्जन ऑफ कुठले, इथनोग्राफिक रिसर्च. हे इथनोग्राफिक रिसर्च मधलं आहे. ओके, रिसर्च यूज्ड इन हेल्थ केअर मध्ये आपण यूज करतो. हे पण लिहू, यूज्ड इन हेल्थ केअर. ओके, त्याच्यामध्ये काय काय असणार आहे, अंडरस्टँड पेशंट, चुकलं आपलं, अंडरस्टँड पेशंट कल्चरल बॅकग्राऊंड. कुठले, कल्चरल व्हिजन लिहू आपण. ओके, कल्चरल बॅकग्राऊंड आणि एक्सप्लोर आयडेंटिफाय आणि मोरल व्हॅल्यूज ऑल्सो. ओके, मोरल व्हॅल्यूजला. ओके, त्याच्यामध्ये काय होतं, बिल्ड, रिसर्चमध्ये बिल्ड ट्रस्टिंग रिलेशनशिप. ओके, हे झालं आपलं, सगळ्यांना लक्षात आलं असेल. आपलं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. ओके, उत्तर आहे आपलं मिनी एथनोग्राफी. उत्तर तिसरा बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा पाचवा क्वेश्चन काय म्हणताय बघा, अ डॅमेज असेसमेंट सर्वे. ओके, काहीतरी झालंय तिकडे जायचं आपल्याला. ओके, सर्वे शुड फॉलो द फॉलोइंग की प्रिन्सिपल्स. सगळी प्रिन्सिपल्स. ओके, एक सोडून बघायचं आपल्याला, डॅमेज असेसमेंट. ओके, आपण पहिले डॅमेज असेसमेंट बघूया. ओके, हे सगळ्यांनी पहिल्यांदा ऐकलं असेल. ओके, काय डॅमेज. ओके, डॅमेज असेसमेंट म्हणजे काय, एस्पेशली इन डिझास्टर मध्ये. ओके, डिझास्टर मॅनेजमेंट आहे. ओके, मॅनेजमेंट इमर्जन्सी नर्सिंग. बघा एस्पेशली ना डिझास्टर, हे लक्षात राहू द्या. ओके, डिझास्टर. ओके, त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, फॉलो करायचंय कुठले प्रिन्सिपल्स. बघा कुठले फॉलो करायचे, फॉलो द की प्रिन्सिपल्स. ओके, पहिला काय आहे,
लिसन. लिसन म्हणजे काय? ऐकून घेणे. ओके, कोणाकोणाचे ऐकायचं आपल्याला बघा. अंडरस्टँड, एक मिनिट ते कम्फर्ट होईन. अंडरस्टँड what विक्टिम किंवा जे अफेक्टेड व्यक्ती असतो डिझास्टर मध्ये, अफेक्टेड इंडिव्हिज्युअल आर सेइंग म्हणजे ज्यांनी काय म्हणते आपल्याला ऐकून घ्यायचं. ओके, लिस्निंग मध्ये. ओके, आणि दुसरं प्रिन्सिपल काय बघा. बघा, लिसन झाला. आता दुसरा प्रिन्सिपल काय आहे? लुक. ओके, लुक मध्ये काय असणार आहे? आपण बघणार आहे. ओके, ऑब्झर्व द एन्व्हायरमेंट अँड विजिबल सायन्स ऑफ कुठली? डॅमेज बद्दल. ओके, डॅमेज किंवा अजून काय म्हणू शकतो आपण? इंजुरी. ओके, डॅमेज किंवा इंजुरी. ओके, हे काही नाही. ओके, पहिला काय होता? लिसन. दुसरं काय? लुक. ओके, तिसरं काय असणार आहे? अंडरस्टँड म्हणजे समजून घेणे. ओके, अंडरस्टँड म्हणजे काय? असेस द सिच्युएशन अँड काय करणार आपण? सिच्युएशन बघून हॉस्टिलिटी. स्पीड चुकले. ओके, हॉस्टिलिटी इंक्लुडिंग इमोशनल अँड फिजिकल इम्पॅक्ट. तेवढी आपण अंडरस्टँड करून घेणार आहे. ओके, हे झालं आपलं की प्रिन्सिपल्स. ओके, बघा क्वेश्चनकडे वळूया आपण. काय काय होतं? डॅमेज असेसमेंट सर्व्हिस शुड बी फॉलोइंग द की प्रिन्सिपल. कुठले होतं? लिसन, लुक आणि अंडरस्टँड. बघा कुठले आहे? लिसन आहे का? ओके. लुक आहे का? इथे आहे. अंडरस्टँड आहे का? ओके. राहिलं काय? इम्प्लिमेंट म्हणजे काय? ऍक्टिंग ऑर किंवा अप्लाइंग. ऍक्टिंग ऑर अप्लाइंग. ओके, हे काय? हे डॅमेज असेसमेंट मधला प्रिन्सिपल नाहीये. ओके, उत्तर कुठला असणार आहे? आपला दुसरा. कारण इथं काय म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये? एक्सेप्ट म्हटणार आहे. ओके, चला दुसरं उत्तर आपलं बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा काय म्हणते? स्टमक फ्लू इज ऑल्सो कॉल्ड ॲज. ओके, स्टमक फ्लू सगळ्यांना माहिती आहे. स्टमक फ्लू त्याचं अजून एक नाव काय आहे असं विचारलेलं आहे. ओके, बघा बॅक्टेरियल गॅस्ट्रोएंटायटिस, फंगल गॅस्ट्रोएंटायटिस, व्हायरल गॅस्ट्रोएंटायटिस. ओके, बघा सगळीमध्ये गॅस्ट्रोएंटायटिस आले. ओके, आयटिस आले की आपण काय लक्षात आणायचं? इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन ऑफ कुठली? गॅस्ट्रोएंटायटिस. स्टमक आणि इंटेस्टाइनची. हे झालं गॅस्ट्रोएंटायटिस. ओके, फ्लू कशाने होते असं विचारलेलं आहे. ओके, स्टमक फ्लूलाच आपण काय म्हणतो? बघा सगळीकडे गॅस्ट्रोएंटायटिस आहे. डायरेक्ट सांगून टाकतो तुम्हाला मी. हे व्हायरल गॅस्ट्रोएंटायटिस म्हणतात आपण. ओके, हे कॉमन टर्म आहे. ओके, कशाची? स्टमक फ्लूची. याच्यासाठी यूज करतात ते. ओके, इन्फेक्शन आणि इन्फ्लेमेशन ऑफ द. हे झालं. हे कशाने कॉज होते? व्हायरसनं जे कॉज होते कुठली? इन्फेक्शन इन्फ्लेमेशन गॅस्ट्रोएंटायटिस असं होते त्याला आपण काय म्हणतो? स्टमक फ्लू. ओके, बॅक्टेरिया गॅस्ट्रोएंटायटिस म्हणजे हे बॅक्टेरियाने कॉज झालेले. ओके, बॅक्टेरिया. ओके, चला बॅक्टेरिया म्हणजे कुठले? आपलं इकोलाई असो. ओके, साल्मोनेला असो. ओके, हे झालं बॅक्टेरिया. हे पण असणार आहे. हे फक्त गॅस्ट्रोएंटायटिस मॅचत नाहीये. ओके, ह्याच्यामध्ये काय? फंगल आहे. ओके, हे पण असणार आहे. उत्तर आपलं चौथा बरोबर आहे. ओके, व्हायरसमुळे जे स्टमकला इन्फेक्शन होते किंवा इंटेस्टाइनला त्याला आपण काय म्हणतो? स्टमक फ्लू म्हणतो. ओके, चला नेक्स्ट. चौथं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया.
बघा 7वा क्वेश्चन काय म्हणते, कॉर्नी बॅक्टेरियम. कॉर्नी बॅक्टेरियम डिप्थेरिया पॉझिटिव्ह, याची डिप्थेरियाची बघायचं आहे. द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम ऑफ डिप्थेरिया इज अ इन्फेक्शन ऑफ. ओके, बघा कॉर्नी बॅक्टेरियाचा बघायचं आहे. म्हणजे कॉर्नी बॅक्टेरियाचे जे पॉझिटिव्ह एजंट आहे ते काय आहे, म्हणजे पॅरासाइट आहे, फंगस आहे, किंवा बॅक्टेरिया आहे, किंवा व्हायरस आहे, असं विचारलेलं आहे. ओके, बघा पॅरासाइट, फंगस, बॅक्टेरिया आणि व्हायरस असं विचारलेलं आहे. ओके, काय पॅरासाइट आहे का, नाही. फंगस आहे का, नाही. व्हायरस आहे का, नाही. कॉर्नी बॅक्टेरियम डिप्थेरिया हे काय आहे, बॅक्टेरिया आहे. ओके, उत्तर आपलं तिसरा बरोबर आहे. ओके, हे कसली बॅक्टेरिया, याच्याबद्दल आपण बोलूया. हे ग्राम पॉझिटिव्ह आहे. ओके, ग्राम पॉझिटिव्ह आहे आणि रॉड शेप्ड. टीबीचं पण रॉड शेप्ड असतं, लक्षात येऊ द्या. हे ग्राम पॉझिटिव्ह रॉड शेप्ड झालं. ओके, पॉझिटिव्ह एजंट कसले, हे डिप्थेरियाचं आहे. ओके, चला हे झालं आपलं उत्तर तिसरा. कॉर्नी बॅक्टेरिया डिप्थेरिया हे बॅक्टेरिया आहे. ओके, चला नेक्स्ट. अनट्रीटेड हायपोथायरॉइडिझम ड्युरिंग प्रेग्नन्सी मे लीड. म्हणजे हायपोथायरॉइडिझमची एक प्रेग्नंट वुमन आहे, त्याला अनट्रीट केलं म्हणजे ट्रीटमेंट नाही दिलं तर ते पुढे जाऊन प्रेग्नन्सीमध्ये काय करणार आहे असं विचारलं. ओके, बघा आपण एक एक बघूया. एक्लेम्शिया. एक्लेम्शिया काय, हाय ब्लड प्रेशर. ओके, आपण प्री एक्लेम्शिया अनट्रीट केलं तर ड्युरिंग प्रेग्नन्सीमध्ये ज्यावेळी एक्लेम्शियामध्ये होणार आहे. म्हणजे हे उत्तर बरोबर आहे आपलं इथे नाही. ओके, विटॅमिन डेफिशियन्सी आणि हायपोथायरॉइडची काय एवढी संबंध नाहीये. ओके, हे पण झालं कॅन्सल. हे काय म्हटले, प्रीमेचर रप्चर ऑफ मेम्ब्रेन, म्हणजे PROM पण आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणू शकतो. ओके, हे काय, हे इन्फेक्शियस रिलेटेड आहे. ओके, इन्फेक्शियस असो किंवा ऑब्स्टेटिकलचं झालं. ओके, OBG बद्दल. ओके, हे पण नसणार आहे. ओके, हे बघा लो बर्थ वेट. ओके, लो बर्थ वेट मध्ये हायपोथायरॉइडिझम असलं तर इन प्रेग्नन्सीमध्ये बेबीचं लो बर्थ वेट म्हणजे LBW असायची चान्सेस असतात. ओके, आपण जे कसे आपण बघूया. ओके, चला LBW म्हणजे लो बर्थ वेट. LBW म्हणजे काय, लेस दॅन. ओके, लेस दॅन 2.5 kg पेक्षा जे न्यूबॉर्न वेट कमी असते त्याला आपण LBW म्हणतात. ओके, बघा हायपोथायरॉइडिझम काय करू शकतो. हायपोथायरॉइडिझम हे कॉम्प्लिकेशन नसतो. ओके, कोणासाठी, फक्त बच्चूसाठी तर आपण बघितलं LBW, पण मदरसाठी पण असतो. ओके, आपण दोन्ही लिहून टाकू. ओके, कॉम्प्लिकेशन फॉर मदर अँड बेबी ऑल्सो. ओके, मदर अँड बेबी किंवा बोथ पण लिहू शकतो. ओके, चला. ओके, बेबीसाठी काय होता, LBW. ओके, हे काय करणार आहे LBW मध्ये. LBW कसा होणार हायपोथायरॉइडिझम मध्ये, ही फिटल ग्रोथ नाही होणार किंवा पुअर फिटल ग्रोथ आपण लिहू. पुअर फिटल ग्रोथ ड्यू टू कशामुळे, ड्यू टू इनएड्युकेट थायरॉइड हार्मोन. ओके, थायरॉइड हार्मोनमुळे. थायरॉइड हार्मोनचे काम काय आहे बाबा. ओके, थायरॉइड हार्मोन लक्षात राहू द्या. थायरॉइड हार्मोन हे बच्चूमध्ये फेटल ब्रेन डेव्हलपमेंट अँड ग्रोथला मदत करतो. आणि मेनली कशात, कधी, मेनली ना फर्स्ट ट्रायमिस्टर. ओके, पहिला ट्रायमिस्टर मध्ये. ओके, पहिला ट्रायमिस्टर म्हणजे काय, 0 ते पहिला 3 मंथ. ओके, चला उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. उत्तर तिसरा बरोबर आहे, LBW. ओके, चला नेक्स्ट. बघा, इन विच नंबर ऑफ IPSG म्हणजे काय, इंटरनॅशनल पेशंट सेफ्टी गोल्स. ओके, इज अ इम्प्रूव्ह इफेक्टिव्ह कम्युनिकेशन अ पार्ट ऑफ. आपण मला वाटते दुसरा किंवा पहिला PYQ मध्ये IPSG बद्दल आपण बघितलेलं आहे. ओके, चला उत्तर द्या बघू. कुठले कुठले 6 गोल असते त्याच्यामध्ये. ओके, पहिला, दुसरा, तिसरा, 6वा असे ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. याचा मतलब कुठे
इम्प्रूव्ह द इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. ओके, आपण मला लक्षात येते की 6वाच बघितलं होतं, रिस्क असेसमेंट होतं पेशंट पडायची रिस्कची, हे 6मध्ये येते, म्हणजे हे कॅन्सल झालं. आता 3, 2, 1 मध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे. ओके, बघा. ओके, सगळं लक्षात आलंय का? नाही, चला मी एक डिटेल आणलो त्याचे. चला बघा, IPSG म्हणजे काय? इंटरनॅशनल पेशंट सेफ्टी गोल्स. ओके, कोणी आणलं होतं? हे JCI वाल्याने, म्हणजे जॉईंट कमिशन इंटरनॅशनल. ओके, मी लास्ट व्हिडिओमध्ये ज्यावेळी सांगताना वर्ल्ड पेशंट सेफ्टी डे 19 सप्टेंबर सांगितलं होतं, पण ते चुकीचं आहे, म्हणजे मी चुकून सांगितलं तुम्हाला. ओके, आपण सगळे नोट करून घ्या. 17 सप्टेंबर हे वर्ल्ड पेशंट सेफ्टी डे आहे. ओके, लक्षात राहू द्या. 19 म्हणतो बघा, 17 सप्टेंबर हे आहे. मी काय चुकलं होतं, 19 सप्टेंबर सांगितलं होतं. ओके, चला गोल्स काय काय बघा. पहिला गोल काय होता? आयडेंटिफाय द पेशंट करंटली, म्हणजे करेक्टली ओळखायचं आहे पेशंटला, हेच पेशंट आहे का. ओके, हे झालं. आणि इम्प्रूव्ह द इफेक्टिव्ह कम्युनिकेशन दुसरं झालं. आणि इम्प्रूव्ह द सेफ्टी हाय अलर्ट मेडिकेशन पासून सेफ्टी. ओके, चौथा काय? एन्श्योर द सेफ सर्जरी. 5वं काय? रिड्यूस द रिस्क ऑफ हेल्थ केअर असोसिएटेड इन्फेक्शन्स. शेवटचं म्हणजे 6वं, रिड्यूस द रिस्क ऑफ पेशंट. हेच होतं बघा आपलं POQ मध्ये लास्ट फर्स्ट ह्याच्यामध्ये आलं होतं एक क्वेश्चन. ओके, पेशंट हार्म रिझल्टिंग फ्रॉम द फॉल्स, म्हणजे फॉल्स होऊ नये म्हणून हे काय काय हे करायचं. ओके, चला क्वेश्चन काय म्हणत होतं बघा आपण. चला बघा, इम्प्रूव्ह इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. इम्प्रूव्ह इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कुठल्या गोलमध्ये होता बघा? इम्प्रूव्ह इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. बघा दुसरामध्ये आहे, म्हणजे दुसरा येते, म्हणजे ऑप्शन तिसरा आपलं उत्तर बरोबर आहे. ओके, चला अजून एकदा सांगतो. 17 सप्टेंबर. ओके, 17 सप्टेंबर हे काय आहे? पेशंट सेफ्टी डे. ओके, चला नेक्स्ट 10वा क्वेश्चन काय म्हणताय बघा. द नॅशनल प्रोग्राम फॉर द हेल्थ केअर ऑफ एल्डरली. ओके, म्हणजे कुठली झालंय हे? NPHCE. ओके, म्हणजे नॅशनल प्रोग्राम फॉर द हेल्थ केअर ऑफ द एल्डरली. अजून काय? अँड हेल्थ अँड वेलनेस सेंटर, HWC. ओके, the centers under the dash provide the dedicated health care to the elderly at a primary health care setting मध्ये. ओके, प्रायमरी हेल्थ केअर सेटिंग मध्ये आपण बघितलं होतं पहिला POQ मध्ये. प्रायमरी हेल्थ केअर काय काय येत होता? HWC, PHC हे सगळं प्रायमरी हेल्थ केअर. म्हणजे आता काय विचारलंय? HWC विचारलेलं आहे. ओके, हे कशाच्या मध्ये प्रोव्हाइड करते? ओके, डेडिकेटेड. बघा एक ऑप्शन बघूया. मिशन परिवार विकास. परिवार म्हणजे काय आलं? परिवार विकास म्हणजे हे रिलेटेड कशाचे आहे? हे फॅमिली प्लॅनिंगचं आहे. फॅमिली प्लॅनिंगचं आहे. ओके, फॅमिली प्लॅनिंग सर्व्हिसचं. कुठली? मिशन परिवार विकास सर्व्हिसेसचे. ओके, हे आपलं उत्तर नाहीये. ओके, दुसरं काय म्हणते? राष्ट्रीय आरोग्य निधी. निधी म्हणजे काय? आपण फंड म्हणू शकतो. ओके, हे कशासाठी आहेत प्रोग्राम? हे प्रोव्हाइड फायनान्शियल सपोर्ट. ओके, म्हणजे पैशाने मदत करणे. ओके, फायनान्शियल सपोर्ट कोणाला? फॉर पुअर पेशंटला. हे झालं RNC. ओके, ही प्रोग्राम पण आहे का? नाही, ही प्रोग्राम पण नाही. HWC कशामध्ये येते? म्हणजे आणि NPACE हे कुठल्या ह्याच्यामध्ये प्रोग्रामात येते असं विचारलेलं. ओके, तिसरा काय म्हणते? स्कीम फॉर इम्प्रुव्हमेंट ऑफ मेडिकल सर्व्हिसेस. मेडिकल सर्व्हिसेसचं असलं काय प्रोग्राम नाहीये. ओके, मिशन परिवार विकास हे प्रोग्राम आहे. राष्ट्रीय आरोग्य निधी हे पण प्रोग्राम आहे. हे तिसरा प्रोग्राम नाहीये. आणि तिसरा आयुष्यमान भारत प्रोग्राम. बघा हे सगळ्यांना माहिती असेल. ओके, AB म्हणजे आपला आयुष्यमान भारत. ओके, आणि आभा कार्ड पण ऐकलं असेल सगळ्यांनी, म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट. ओके, हे सगळे कशामध्ये येतात? HWC. आणि HWC हे 100% म्हणजे सेंट्रल असिस्टन्स असतो. हे पण लक्षात राहू द्या. म्हणजे सगळी कारभार कोण करणार? हेल्थ ह्याची HWC ची सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, HWC कुठल्या ह्याच्यामध्ये येते बघा प्रोग्राम मध्ये? आयुष्यमान भारत. ओके, सगळ्यांना कळालं. ओके, चला याच्यामध्ये फक्त इथे काय म्हटलेलं आहे? एल्डरली म्हटलेलं आहे, हेल्थ केअर टू एल्डरली.
पण HWC हे 12 इंडिकेटर्स घेऊन काम करतात. याच्यामध्ये ANC आलं, ANC आला, PNC आलं, एल्डरली आलं आणि NCD आलं, नॉन मेन तर हेच आहे NCD, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस हे आलं आणि रुटीन इम्युनेशन आलं बच्चूंचं. ओके, हे खूप किती 12 इंडिकेटर्स घेऊन काम करतात. कोण? HWC म्हणजे आपला CHO ऑफिसर्स. ओके, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्स. ओके, चला उत्तर आपलं भेटलेलं आहे 4th. नेक्स्ट काय म्हणते बघा, डॅश डॅश पहिलं डॅश डॅश झालंय. ओके, इन्व्हॉल्व मेकिंग स्मॉल इन्सिजन. ओके, स्मॉल इन्सिजन घेणार आहे इन द अब्डोमिनल मध्ये. ओके, हे स्मॉल इन्सिजन घेणार आहे. ओके, द फॉलोइंग ट्यूब्स आर ब्रॉट टू द इन्सिजन टू बी कट ऑर ब्लॉक. म्हणजे काय कट करायचं किंवा ब्लॉक करायचं आपल्याला? फॉलोइंग ट्यूब. ओके, बघा लॅप्रोस्कोपी म्हणजे काय? लॅप्रोस्कोपी म्हणजे हे आपण स्मॉल इन्सिजन घेऊन आपण आत जाऊन काय करणार आहे, कुठल्या पण रिपेरी असो काय पण करू शकतो. कशाने? एकामध्ये एक होलमध्ये इन्स्ट्रुमेंट टाकू शकतो, दुसऱ्यामध्ये कॅमेरा, लॅप्रोस्कोपिक कॅमेरा वगैरे टाकून हे लॅप्रोस्कोपीचं सर्जरी करतो. ओके, बघा याच्यामध्ये काय म्हटलं, इन्व्हॉल्विंग स्मॉल इन्सिजन इन द अब्डोमिनल. फक्त इन्सिजन घेऊन काय करायचंय? फक्त ब्लॉक करायचंय. कॅमेरा करून काय आत जायचंय का? नाही, म्हणजे हे पण नाही. ओके, NSP नॉन स्कॅल्पल वासेक्टोमी म्हणजे आपण NSP पण म्हणू शकतो. ओके, NSP म्हणजे काय? मेल स्टेरिलायझेशनची प्रोसिजर आहे. मेल स्टेरिलायझेशन सर्जरी. ओके, ह्याच्याबद्दल CHO ना खूप माहिती असते. ओके, कारण त्यांना टार्गेट असते किती NSP करायच्या वर्षाला म्हणून. ओके, हे पण असणार आहे का? फॉलोइंग ट्यूब मेल मध्ये असते का? हे नॉन स्कॉल्पेल, हे मेलचं आहे. ओके, हे पण चुकलं आपलं. ओके, ओपन ट्यूबेक्टोमी. ओके, ओपन करून ट्यूबेक्टोमी करायचं. ओके, ट्यूब रिमोल. ऑक्टोमी म्हणजे काय? टॉमी म्हणजे रिमोल. तर काय करताय? इन्सिजन टू बी कट और ब्लॉक करायचंय. काढून टाकायचंय का? नाही, हे पण चुकलं आपलं. पहिलं काय म्हणतंय बघा, मिनी लॅप्रोटोमी. ओके, हे आपलं उत्तर बरोबर आहे. ओके, मिनी लॅप्रोटोमी म्हणजे काय काय करणार आहे आपण हे नेक्स्ट मध्ये बघू. मिनी लॅप्रोटोमी किंवा मिनी लॅप म्हणा. ओके, मिनी लॅप हे काय? फिमेल स्टेरिलायझेशन प्रोसिजर आहे. स्टेरिलायझेशन. ओके, स्टेरिलायझेशन ह्याच्यामध्ये काय करणार आहे? हे बघा, हे समजा अब्डोमिनल, ह्याच्यामध्ये ओके हे झालं पेल्विक रिजन. ओके, इथे 2 इन्सिजन घेणार. ओके, हे समजा हे झालं आपला युटरस असो, हे झालं फॉलोइंग ट्यूब. ओके, इथे इन्सिजन घेऊन डायरेक्टली, असं नाही की कॅमेरा घालू ना, डायरेक्टली 2 इन्सिजन घेतात. ओके, इन्सिजन घेऊन हे समजा एक इन्सिजन साईट आहे. ओके, इथे एक रिट्रॅक्टर लावून असे ओढायचं, इथे एक ओढायचं, ओढून हाताने जे घेऊन असं समजा. ओके, हे आहे फॉलोइंग ट्यूब. त्याला काय करायचं? इथे ब्लॉक करतात, इथनं वरनं कट करून टाकतात. त्याला काय म्हणायचं? मिनी लॅप्रोस्कोपी, मिनी लॅप्रोटोमी. ओके, काय? फिमेल स्टेरिलायझेशन प्रोसिजर. ओके, उत्तर कुठला आहे आपला? पहिला. ओके, चला नेक्स्ट बघा, किती मोठा क्वेश्चन आहे. आपण सावकाश जाऊया. ओके, वुमन इज ॲडमिटेड टू द हॉस्पिटल इन द लेबर, म्हणजे लेबरमध्ये ॲडमिटेड आहे. ओके, विथ हर सेकंड चाइल्ड, दुसऱ्या चाइल्डसाठी. ओके, अँड ही इज अंडर प्रायमरी सुपरविजन ऑफ नर्स. ओके, नर्सिंग ऑफिसर सुपरविजन मध्ये आहे ती. ओके, पेशंट अँड अवर आफ्टर अरायविंग हर मेम्ब्रेनियस स्पॉन्टेनियसली रप्चर. ओके, बघा काय झालंय? मेम्ब्रेन्स काय झाले? स्पॉन्टेनियसली रप्चर झालेलं आहे. ओके, आणि मेकोनियम स्टेनिंग. अरे बापरे. ओके, मेकोनियम स्टेनिंग ऑफ द फ्लूइड वॉज ऑब्वियस. ओके, ॲट द सेम टाइम द फिटल मॉनिटरिंग स्ट्रिप्स इंडिकेट ऑफ द फिटल डिस्ट्रेस. बघा, मग इथे मेकोनियम स्टेनिंग झाल्यावर फिटल डिस्ट्रेस होणे म्हणजे होणारच आहे. ओके, द नर्स फेल. अरे बापरे, नर्सिंग स्टाफ फेल झाले बघा इथे. ओके, फेल्स टू रिपोर्ट दिस ऑब्झर्वेशन टू द डॉक्टर. डॉक्टरला सांगायचं चुकले. ओके, काय म्हणते बघा, 3 hours लेटर द डॉक्टर चेक इन द अँड फाइंड द साइन ऑफ फिटल डिस्ट्रेस promoting an emergency C-section. बघा. ओके, a knot umbilical cord had formed the depriving the baby oxygen resulting. ओके, बघा सिनेरिओ मध्ये काय म्हटलेलं आहे मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. एक वुमन ऍडमिट झालेला आहे
ओके ॲडमिट झालेलं आहे त्याची सेकंड चाइल्डसाठी, ओके डिलिव्हरीसाठी, ओके आणि कुठले आपल्या नर्सचं सुपरविजनमध्ये, ओके ज्यावेळी काय झालंय मेम्ब्रेन स्पॉन्टेनियसली रप्चर झाले म्हणजे प्री रप्चर ऑफ मेम्ब्रेन पण म्हणू शकतो आपण, ओके झालंय, ओके त्यानंतर काय मेकोनियम मध्ये स्टेनिंग झाले, मेकोनियम स्टेनिंग, ओके मेकोनियम म्हणजे काय हे पण सगळ्यांना लक्षात यायला पाहिजे, ओके मेकोनियम म्हणजे काय फर्स्ट ऑफ न्यूबर्न म्हणजे फ्लूइड मध्ये मेकोनियम मिक्स झालाय, ओके द फ्लूइड वॉज ऑब्वियस, ओके ॲट द सेम टाइम द फिटल मॉनिटरिंग स्टेप्स त्यावेळेस काय झाले फिटल डिस्ट्रेस पण झाले, ओके फिटल डिस्ट्रेस ओके फिटल डिस्ट्रेस द नर्स फेल ज्यावेळी नर्सने डॉक्टरना रिपोर्ट नाही केले ते त्यांचे चुकलेलं आहे, ज्यावेळी 3 तासानंतर ज्यावेळी डॉक्टर येतील त्यांनी ज्यावेळी साइन चेक करतील त्यावेळी काय भेटणार आहे त्यांना फिटल डिस्ट्रेस भेटणार, ओके ज्यावेळी त्यांनी काय करते इमर्जन्सी मध्ये सी सेक्शनला घ्या म्हणून पेशंटला आत घेतात, ओके अ नॉट इन द अम्बिलिकल कॉर्ड हॅड फाउंड द डिफरिंग द बेबी ऑक्सिजन रिझल्टिंग, बघा काय होणार आहे असे म्हटलेलं म्हणजे सी सेक्शनला तर घेतलेलं आहे एवढी 3 तासापर्यंत वेट बघितली, किती तास 3 तासापर्यंत, ओके आपण बघूया उत्तर कुठलं येणार आहे, ओके काय काय ऑप्शन आहे बर्थ पॅसेज, ब्रेन डॅमेज, लिम्ब डॅमेज, नेक डॅमेज, काय होणार आहे ते काय काय आपण बघितलं मेकोनियम बद्दल पण, ओके मेकोनियम झालं आपलं फिटल डिस्ट्रेस पण झालेलं आहे आणि क्रिटिकल वॉर्निंग साइन आहे, हे फिटल डिस्ट्रेस आहे ना हे क्रिटिकल वॉर्निंग साइन आहे, ओके क्रिटिकल वॉर्निंग साइन ज्यावेळीच वॉर्निंग दिलं पण आपण ऐकलं का स्टाफने नाही, ओके क्रिटिकल वॉर्निंग साइन अम्बिलिकल कॉर्डचे काय झाले बघा इथे अम्बिलिकल कॉर्ड हॅड फॉर्म्ड द डिफरिंग म्हणजे डिफर झालेलं, ओके द ऑक्सिजन रिझल्टिंग, ओके बघा अम्बिलिकल कॉर्डने डिफरिंग झाल्यामुळे बेबीला O2 भेटलं नाही, ओके ऑक्सिजन भेटलं नाही, ज्यामध्ये काय होणार आहे बर्थ पॅसेज होणार आहे का नाही, लिम्ब डॅमेज नाही, लिम्बचा आणि ऑक्सिजनचा काय संबंध आहे का नाही, नेकचा पण नाही, इथे बघ ब्रेन डॅमेज होणार, बघा कसे नेक्स्ट पेज मध्ये आपण थोडं डिस्कशन करूया, ओके बघा कशामुळे ब्रेन डॅमेज होते बघा थोडक्यात सांगतो तुम्हाला, फिटल डिस्ट्रेस कधी चालता बाबा फिटल डिस्ट्रेस चालतं, ओके वॉर्निंग साइन ज्यावेळेस चालतं पण नर्सने किती वेळ उशीर केलेला रिपोर्ट करायला 3 आवर्स नंतर डॉक्टर आलता, ओके 3 आवर मध्ये काय होणार आहे हे 3 आवर खूप लेंदी टाइम आहे, ओके ऑक्सिजन कमी भेटणं प्रोलॉंग्ड हायपोक्सिया, हे काय झालं 3 आवर प्रोलॉंग्ड हायपोक्सिया हे काय करणार आहे लीड हायपोक्सिमिया हायपोक्सिक इस्चेमिक से होणार आहे, ओके आणि इस्चेमिक हायपोक्सिक, ओके इस्चेमिक एन्सेफेलोपॅथी एन्सेफेलोपॅथी म्हणजे काय ब्रेनला इस्चेमिया झालेलं आहे म्हणजे हायपोक्सिक मुळे काय कमी पडलेलं त्याला प्रोलॉंग्ड हायपोक्सिया म्हणजे काय O2 सप्लाय कमी, ओके ज्यावेळी काय होणार आहे रिझल्ट ब्रेन डॅमेज, ओके ऑक्सिजन हे खूप महत्वाचं असते कुठल्या पण सेल असो नर्व असो, ओके ज्यावेळी O2 नाही भेटणार म्हणजे ऑक्सिजन सप्लाय नाही भेटणार, ज्यावेळी नर्व सेल असो आपली नॉर्मल सेल असो सगळ्याची डेथ व्हायची खूप चान्सेस असते, ओके म्हणून इथे काय झालेलं आहे 3 आवर पर्यंत नाही भेटले ऑक्सिजन, ओके प्रोलॉंग्ड हायपोक्सिया झालाय, ओके चला आपण खूप लेंदी नाही बघू कारण टाइम नाही आहे जेवढं, ओके उत्तर कुठलं असणार आहे ब्रेन डॅमेज, दुसरं उत्तर बरोबर आहे, आपण कधी पुढे टाइम भेटला तर हे सगळे थेअरीमध्ये आपण डिस्कशन करूया, ओके अरे बापरे दुसरा पण टप्पा चालेल बघा म्हणजे मोठे क्वेश्चन आले, ओके हे पण बघावं लागेल आपल्याला, ओके हे काय मायक्रोबियल सेन्सिटिव्हिटी आहे, ओके टू ड्रग मायक्रोबियल सेन्सिटिव्ह ड्रग आहे, टू ड्रग कॅन बी डिटरमाइंड बाय द व्हेरियस मीन्स, आपल्या डोक्याचा आहे ड्रग, ओके विच इज द टेस्ट, कुठली टेस्ट आहे असं विचारलेलं आहे कशासाठी मायक्रोबियल सेन्सिटिव्हिटी चेक करायचे कशाची ड्रगची, ओके युजिंग द काय बघा काय म्हटलंय व्हिच टेस्ट इज डन युजिंग टू कंटेन न्यूट्रिएंट इनोक्युलेटेड विथ इक्वल नंबर्स ऑफ द बॅक्टेरिया, हे महत्वाचं आहे, ओके इक्वल नंबर्स ऑफ बॅक्टेरिया असणार आहे, ओके टेस्ट मध्ये आणि सिरियली डायल्युटेड concentration of the
antibiotic. Concentration of an antibiotic. After incubation, the minimum inhibitory concentration म्हणजे MIC is defined as the lowest antibiotic concentration that the previous visible growth of bacteria. Okay, on the basis of MIC, organism is classified as having susceptibility, intermediate, sensitivity or the resistant to the drug tested. म्हणजे कुठली असला टेस्ट आहे जे आपल्याला काय डिटर्मिनेशन करायचं, वेरियस मीन्स मायक्रोबियल सेन्सिटिव्हिटी. ओके, एक आपण बघूया. ओके, एलिसा काय, हे डिटेक्ट अँटीजन आणि अँटीबॉडी. ओके, अँटीजन आणि अँटीबॉडी डिटेक्ट करण्यासाठी आपण हे टेस्ट यूज करतात. ओके, अँटीजन आणि अँटीबॉडीज. ओके, दुसरं काय आहे, ई टेस्ट काय, हे पण MIC स्ट्रिपसाठी यूज करतो आपण. ओके, MIC ऑल्सो डिफरन्स MIC स्ट्रिप. MIC म्हणजे काय, इथं आहे बघ, मिनिमल इनहिबिटरी कन्सन्ट्रेशनसाठी. हे पण नाही आहे, हे पण नाही आहे. ओके, हे शेवटचं काय म्हणते बघा, डिस्क डिफ्युजन मेथड. डिस्क डिफ्युजन म्हणजे काय, हे युजेस antibiotic generated disk on agar plate. ओके, कशासाठी, uses antibiotic pre-generated of disks on कुठे, agar plate मधले. ओके, त्याला पण आपण काय म्हणू शकतो, मेजर झोन ऑफ इनहिबिशन हे चेक करू शकतो. ओके, हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, हे लक्षात ठेवा. ओके, मेजर झोन ऑफ इनहिबिशन कशाची, ही डिस्क डिफ्युजन मेथडची. ओके, शेवटचं काय राहिलं आपलं, ब्रोथ डायल्युशन टेस्ट. आपण थोडक्यात बघूया. ओके, ब्रोथ डायल्युशन टेस्ट. ब्रोथ डायल्युशन टेस्ट. ओके, काय काय होईल बघ, करणार आहे बघा या टेस्टमध्ये. त्याच्यामध्ये युजिंग टेस्ट ट्यूब. ओके, टेस्ट ट्यूब किंवा आर मायक्रोबियल प्लेट, मायक्रो डायल्युएंट प्लेट्स. ओके, त्याच्यामध्ये काय असणार आहे, ओके, contain nutrient broth. ओके, त्याच्यामध्ये काय असणार आहे, न्यूट्रिएंट ब्रोथ. ओके, हे ब्रोथ काय करणार आहे, ब्रोथ included with equal number of bacteria असणार आहे. ओके, इक्वल नंबर ऑफ बॅक्टेरिया. बघा, युजिंग टेस्ट ट्यूब किंवा मायक्रोबियल प्लेट यूज करणार आहे, त्यामध्ये न्यूट्रिएंट ब्रोथ असणार आहे आणि ब्रोथ मध्ये काय असणार आहे, इक्वल नंबर ऑफ बॅक्टेरिया. ओके, किंवा बॅक्टेरिया. ओके, हे झालं. ओके, हे आफ्टर इन्क्युबेशन. ओके, आफ्टर इन्क्युबेशन मध्ये MIC डिटरमाइन होणार आहे. ओके, हे झालं आपलं. ओके, काय भेटणार आहे, लोवेस्ट कन्सन्ट्रेशन. ओके, लोवेस्ट कन्सन्ट्रेशन ऑफ अँटीबायोटिक भेटणार आहे. ओके, हे झालं आपलं ब्रोथ डायल्युशन टेस्ट. उत्तर आपलं तिसरा बरोबर आहे. चला नेक्स्ट, थोडे फास्ट मध्ये जाऊया कारण खूप क्वेश्चन्स पेंडिंग आहेत, आपण खूप स्लोली चालू आहे. ओके, चला नेक्स्ट. द इम्पॉर्टंट डायमेन्शन ऑफ द हेल्थ इन्क्लूड द फॉलोइंग. ओके, बघा कुठले आहे, आपण थोडे लवकर जायचं आपल्याला. ओके, फिजिकल आहे, ओके, मेंटल आहे, इमोशनल आहे, स्पिरिच्युअल आहे, सोशल आहे का, आहे. ओके,
मग एवढी ऑप्शन कशाला पण बघूया, कुठले कुठले. फिजिकल आहे, मेंटल आहे, इमोशनल आहे, स्पिरिच्युअल आहे. बघा हे दोन्हीपैकी हे उत्तर बरोबर झालं. ओके, हे झालं चुकीचं. ओके, कारण ह्याच्यामध्ये सोशल नाही आहे. ओके, आपण खालीच बघूया. ओके, फिजिकल आहे, मेंटल आहे, स्पिरिच्युअल आहे, सोशल आहे, बायोलॉजिकल. बघा हे पण दोन्ही समान झालं, कारण ओके ह्याच्यामध्ये बायोलॉजिकल ॲड झालं. फिजिकल, मेंटल, इमोशनल, स्पिरिच्युअल, सोशल, बायोलॉजिकल. बघा फोर्थ ऑप्शन मध्ये सगळे आहेत, म्हणून ह्या काय इम्पॉर्टंट काय डायमेन्शन ऑफ द हेल्थ इन्क्लूड्स चौथा. सगळे आपलं डायमेन्शन्स आहेत. ओके, चला नेक्स्ट 15वा क्वेश्चन. पॅलोर. पॅलोर म्हणजे सायनोसिस, म्हणजे ब्ल्यू कलर स्किन असते. ओके, सायनोसिस ड्राय म्युकस मेम्ब्रेन. ओके, म्युकस ड्राय झालेले बघायचे. ओके, आणि म्युकोफ्युरुलेंट. ओके, आणि फ्युरुलेंट. ब्लड इन स्पुटम, स्पुटममध्ये ब्लड असणे. रेस्पिरेटरी असिमेट्रिक, म्हणजे छाती आपलं रेस्पिरेटरी सिमेट्रिक आहेत का किंवा असिमेट्रिक आहे हे ओके बघायचं. आणि डिस्पनिया, टेकअपनिया, आणि असेसरी मसल्स, असेसरी मसल. ओके, असे. ओके, चेस्ट वुंड्स, उंडव, आणि ड्रेन्स, कॅरिंग, ट्रेकियल डेविएशन. अय्यो किती बघा. ऑल दीज ऑब्झर्वेटरीज. ओके, एवढी सगळी ऑब्झर्वेटरीज आर फाउंड इन व्हिच ऑफ द टाइप ऑफ द रेस्पिरेटरी असेसमेंट. हे सगळी काय आहे, रेस्पिरेटरी मधलं ऑब्झर्वेटरीज आहे. हे आपण कसे असेसमेंट करता असे विचारलेलं आहे. ओके, आपण लास्ट क्लासमध्ये पण बघितलं आहे. ओके, काय काय मेथड ऑफ असेसमेंट मध्ये. ओके, इन्स्पेक्शन म्हणजे काय, बघणे. ओके, हे साईट झालं. ओके, साईट. दुसरं काय, पाल्पेशन, हे टच अँड फील हे झालं. परकशन म्हणजे काय, टॅपिंग करणे. ओके, टॅपिंग करून साऊंड क्रिएट करायचं. अस्कल्टेशन म्हणजे काय, हे अस्कल्टेशन म्हणजे लिसनिंग. ओके, ओके, अस्कल्टेशन म्हणजे काय, लिसनिंग. इन्स्पेक्शन म्हणजे काय होतं, साईट म्हणजे बघणे, ह्याच्यामध्ये टच अँड फील, ह्याच्यामध्ये टॅपिंग, ह्याच्यामध्ये सेंड, लिसन. बघा ह्यानी काय म्हटलेलं आहे बघायचं आपल्याला. काय काय सायनोसिस असो, डिसप्निया असो, ट्रेकियल डेविएशन असो, ड्रेन, स्कारिंग, चेस्ट वुंड्स. काय करणार आहे, टच करणार आहे का असं डायरेक्ट. बघा कुठलं उत्तर बरोबर असणार आहे. पाल्पेशन नाही, परकशन नाही, अस्कल्टेशन ऐकणार आहे का, सायनोसिस ऐकू शकतो का आपण, नाही. इन्स्पेक्शन सगळ्याला आपण इन्स्पेक्शन करू शकतो. चौथं उत्तर बरोबर आहे. चला नेक्स्ट बघ काय म्हणते. डॅश डॅश इज अन ऑपरेशन विथ असिस्टंट फ्रॉम द वर्ल्ड बँक इन द 100 हार्डकोर ट्राइबल डिस्ट्रिक्ट्स ऑफ द 7 पेनिन्सुला स्टेट्स. ओके, त्यांचं ऑपरेशन विथ असिस्टन्स आहे. कोणाचे, वर्ल्ड बँक वाले. ओके, हे आपलं डायरेक्ट क्वेश्चन आहे. ओके, उत्तर कुठलं बरोबर असणार आहे, हे बघा काय असणार आहे, ट्रायबल डिस्ट्रिक्ट्स मध्ये आहे. ओके, हे मलेरिया रिलेटेडचे आहे प्रोग्राम. डायरेक्ट ऑनलाईनर आहे. काय काय ऑप्शन दिलेले बघा, नॅशनल अँटी मलेरिया नाही, हे वर्ल्ड बँकचं नाही, हे आपला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आहे. ओके, हे काय नॅशनल मलेरिया हे पण आपलंच आहे. हे एनएन्स्ड, हे असलं काही नाही आहे. ओके, हे काय एनएन्स्ड मलेरिया कंट्रोल प्रोजेक्ट, हे कशाचं आहे, हे आहे एमसीपी. उत्तर बरोबर वर्ल्ड बँकचे आहे. यांनी 100 हार्ड क्रोर ट्रायबल डिस्ट्रिक्ट साठी त्यांचे फंड वगैरे रिलीज करून प्रिव्हेन्शन करण्यासाठी बघतात. वर्ल्ड बँक वाले पैसे भरपूर असतात त्यांच्याकडे, वर्ल्ड बँक. ओके, चला नेक्स्ट. उत्तर कुठलं बरोबर आहे, पहिला. नेक्स्ट, ट्विटर इन कॉन्ट्रॅक्शन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन झाले, कॉन्ट्रॅक्शन होतंय. ट्विटर इन कॉन्ट्रॅक्शन रिचिंग देअर पीक. ओके, occurring every 2 to 3 minutes of the 60 to 90 seconds in the first stage of the labor. This phase is called. म्हणजे पहिला फेज मधलं आहे. पहिल्या फेज मध्ये काय काय असते कॉन्ट्रॅक्शन मध्ये, LAT. ओके, LAT म्हणजे काय, पहिला लेटेंट, दुसरा आहे ऍक्टिव्ह, तिसरा आहे काय ट्रान्झिशनल. ओके, त्याच्यामध्ये लॅटेंट असे आपण समजून घेऊ. LAT हे कुठला झाला, लेटेंट. त्याच्यामध्ये काय फर्स्ट बघा, फर्स्ट स्टेज मध्ये काय असते, सर्व्हायकल डायलेशन असतो. ओके, हे सगळ्यांना माहिती आहे. ओके, किती असतं डायलेशन, 10 सेंटीमीटर मध्ये. ओके, लेटेंट मध्ये किती असते, हे 3 सेंटीमीटर होते. याच्यामध्ये 3 सेंटीमीटर डायरेक्टली आपण 3 सेंटीमीटर डायलेशन होते. ओके, ह्याच्यामध्ये 3 सेंटीमीटर, 3 4 7 झाल्या, राहिले किती 3 सेंटीमीटर परत. याच्यामध्ये 3 सेंटीमीटर होते. ओके, आपल्याला काय बघायचं, डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करून आपण पुढे जाऊया. हे पुढे बघूया आपण, हे लेबरचे मेकॅनिझम मध्ये येते. ओके,
युरिन कॉन्ट्रॅक्शन रीच देअर पीक ऑकरिंग द एव्हरी 2 to 3 मिनिट्स मध्ये येणार आहे फॉर द 60 to 90 सेकंड मध्ये, म्हणजे जास्तच येत आहे. ओके, इन फर्स्ट स्टेज बरोबर आहे. ट्रान्झिशन इनएक्टिव्ह, लेटेंट आणि ऍक्टिव्ह. ओके, आपल्याला बघायचं आहे. ओके ओके बघा, लेटेंट मध्ये किती येते, याच्यामध्ये 15 ते 30 सेकंड्स येते. ओके, युट्राइन कॉन्ट्रॅक्शन किती मिनिटांनी, 15 ते 30 मिनिटांनी. ओके, हे झालं. आणि ऍक्टिव्ह मध्ये किती असणार आहे, हे 30 ते 60 सेकंड पर्यंत युट्राइन कॉन्ट्रॅक्शन असते. ओके, हे कॉन्ट्रॅक्शन असतं, एवढं लक्षात द्या. हे टाइम आहे, म्हणजे त्या पिरियड मध्ये रिटर्न मध्ये येतात. ओके, हे पण युट्राइन कॉन्ट्रॅक्शन, युशी म्हणून लिहितो युट्राइन कॉन्ट्रॅक्शन झालं. ओके, हे कधी येतात, 30 ते 60 सेकंड साठी येतात. कधीपर्यंत, फॉर 3 to 5 मिनिट्स. ओके, आणि लास्टचं काय, ट्रान्झिशनल, याच्यामध्ये काय असणार आहे, हे 45 ते राईट 45 ते एक 90 सेकंड साठी येतात. ओके, आणि 2 to 3 मिनिट्स साठी येतात. हे युट्राइन कॉन्ट्रॅक्शन, हे झालं टाइम पिरियड. ओके, यांनी काय म्हटलंय बघा, 2 to 3 मिनिट्स. बघा 2 to 3, हे 15 ते 30 झाले, हे 3 to 5 मिनिट, हे 2 ते 3 मिनिट साठी आलं. ओके, ट्रान्झिशनलचे टी म्हणजे काय होतं, हे लेटेंट, ऍक्टिव्ह, ट्रान्झिशनल. ओके, 60 to 90. बघा 60 to 90 त्याच्यामध्ये बसतो का, राईट. आपलं उत्तर कुठलं असणार आहे, ट्रान्झिशनल. ओके, उत्तर पहिला बरोबर आहे. इनएक्टिव्ह नाही, लेटेंट नाही. हे काय इनएक्टिव्ह असं काही फेस नसते. ओके, हे ऍक्टिव्ह, लेटेंट, हे झालं, हे पण चुकीचं आहे. उत्तर कुठलं बरोबर आहे, ट्रान्झिशनल. उत्तर पहिला बरोबर. चला नेक्स्ट. फॉलोइंग आर द फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स एक्सेप्ट. बघा एकदम सिल्लीच नाही, टप्पच आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधला क्वेश्चन आहे, डायरेक्ट वन लाइनर. ओके, बघा उल्वा हे काय आहे का नाही, आहे. ओवा हे पण आहे. ओवा म्हणजे काय, आपलं एग. ओके, हो जाणार. ओके, हे काय, तिन्ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह मधला ऑर्गन्स आहे. सेमिनल सिकल आहे का, नाही, हे मेल रिप्रोडक्टिव्ह मधला आहे. ओके, कुठली, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधला, मेल सेमिनल सायकल. मग उत्तर काय म्हटलंय, एक्सेप्ट आहे. चौथा उत्तर बरोबर आहे. चला नेक्स्ट. फॉलोइंग आर द कॉन्सेप्ट ऑफ प्रायमरी हेल्थ केअर सेंटर. ओके, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर मधला आहे. एक्सेप्ट, एक सुका काढायचं हुडकून. ओके, चला काय काय म्हणते बघा. मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच फॉर द क्वालिटी अप्रोच टुवर्ड द पेशंट केअर. बरोबर आहे का, क्वालिटी अप्रोच करायचं असते टुवर्ड द पेशंट केअर, हे बरोबर आहे. ओके, इंटिग्रेटेड हेल्थ सर्व्हिसेस टू मीट द पीपल्स हेल्थ नीड्स. ओके, बरोबर आहे. थ्रू द देअर लिव्स, हे पण बरोबर आहे. ओके, हे पेशंट केअर साठीच आहे असते. ओके, आणि अड्रेसिंग द बॉर्डर डिटर्मिनंट्स ऑफ द हेल्थ थ्रू द मल्टी सेक्टरल पॉलिसी अँड ऍक्शन, हे पण बरोबर आहे. ओके, तिसरं काय म्हणतो काय, एम्पॉवरिंग इंडिव्हिज्युअल्स, फॅमिली अँड कम्युनिटीज टू टेक द चार्ज. नाही, हे एम्पॉवर काम देणे घेणे असलं काय आपलं प्रायमरी हेल्थ केअर मधलं नाहीये. ओके, प्रायमरी म्हणजे आपण PHC म्हणून लिहून टाकू. ओके, प्रायमरी हेल्थ केअर. ओके, म्हणजे सेंटरच आहे. आपण PHC मध्ये असलं काम करतो का, या बाबा तुम्हाला काम देतो, असं काम करा. नाही, एम्पॉवरिंग म्हणजे काम देणे वगैरे, त्यांना स्वतःसाठी उभं राहण्यासाठी. ओके, हे असलं काय नसतात. बघा काय म्हटलं, देअर ओन हेल्थ साठी आपण हे करू शकत नाही. ओके, हे उत्तर आपलं बरोबर आहे, कारण एक्सपेक्ट म्हटलं होतं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ. बघा HIMSS म्हणजे त्याचे लॉंग फॉर्म विचारलेलं आहे. हे पण कोणी हँडल करतात, हे HWC मध्ये हँडल करतात, हे रिपोर्ट देण्यासाठी. ह्याची लॉग इन ID कोणाकडे असते, आपले CHO ऑफिसरकडे किंवा ANM कडे ह्याची असतात. आणि HIO मध्ये पण त्यांच्याकडे पण असू शकतो. ओके, HIO नाही, आपण काय म्हणतात महाराष्ट्रामध्ये, आरोग्य सेवक. ओके, आता बघूया HIMS चे लॉंग फॉर्म काय. ओके, बघा हेल्थ केअर इन्फॉर्मेशन अँड मॅनेजमेंट सोसायटी, सोशल सोसायटी मध्ये. ओके, आणि हेल्थ केअर इन्फॉर्मेशन अँड मॅनेजमेंट सिस्टीम सोसायटी. तिसरं काय, हेल्थ इन्फॉर्मेशन अँड मॅनेजमेंट सिस्टीम सोसायटी. चौथा काय आहे, हेल्थ इन्फॉर्मेशन अँड मॅनेजमेंट सोसायटी सिस्टम. ओके, बरोबर उत्तर आहे आपला दुसरा. बघा हेल्थ केअर इन्फॉर्मेशन अँड मॅनेजमेंट सिस्टम सोसायटी. ओके, हे आहे आपलं उत्तर. दुसरं उत्तर बरोबर आहे. ओके, याच्यामध्ये आपलं डाटा एंट्री करायचं असतं. हे डायरेक्ट
सेंट्रल असिस्टंटला जातात. ओके, चला नेक्स्ट. चला काय म्हणते बघा क्वेश्चन. डॅश इम्युनोग्लोबिन अकाउंट्स फॉर द अराउंड 75% ऑफ ऑल अँटीबॉडीज इन द ह्युमन बॉडी. म्हणजे इम्युनोग्लोबिनची कुठले अकाउंटची म्हणजे 75% अराउंड आहे इन अँटीबॉडीज मध्ये ह्युमन बॉडीमध्ये. ओके, अँटीबॉडीज इन द ह्युमन बॉडी, कुठली अँटीबॉडी आहे आपल्याला बघायचं आहे. ओके, आपण लास्ट वेळी पण थोडक्यात बघितलं होतं IgE. IgE कुठे असते? IgE ही अलर्जिक रिॲक्शन मध्ये, अलर्जिक रिॲक्शन आणि पॅरासाइटिक इन्फेक्शन मध्ये दिसतो. हे पॅरासाइटिक इन्फेक्शन कुठले? आपलं IgE. ओके, हे झालं. आणि दुसरं काय? IgM. IgM म्हणजे लक्षात ठेवा मोठा भाऊ, मोठा भाऊ. ओके, ह्याचं काम काय? ही फर्स्ट अँटीबॉडी आहे. ओके, फर्स्ट अँटीबॉडी प्रोड्युस्ड ड्युरिंग किंवा ड्युरिंगच म्हणू आपण, ड्युरिंग इम्युन रिस्पॉन्स. काय पण झालं तर पहिलं धावून येणारा कोण आहे? IgM, इम्युन रिस्पॉन्स. ओके, IgE किती असणार आहे? हे लेस दॅन 1% असणार आहे. ओके, IgM किती असणार आहे? हे 10% पर्यंत असणार आहे. ओके, शेवटचे काय? IgA काय? हे सलाइवा मध्ये कुठे कुठे असते? सलाइवा, टीयर्स मध्ये त्याच्यामध्ये भेटतात आणि ब्रेस्ट मिल्क मध्ये पण भेटतात. ओके, हीची संख्या 15% पर्यंत आहे. ओके, शेवटचं काय राहिलं आपलं? IgG. ओके, IgG चा आपण क्वेश्चन लास्ट टाइम बघितला आहे. हे काय आहे? काय बघितलं होतं आपण? IgG ही लॉंग टर्म इम्युनिटी आहे. ओके, लॉंग टर्म इम्युनिटी. आपण लास्ट क्वेश्चन मध्ये काय बघितलं होतं? ही कॅन ओनली अँटीबॉडी क्रॉस प्लॅसेंटा. ओके, हे लक्षात राहू दे. हे सिंगल लाईनर आलं होतं. ओके, हे 75% असतं. आणि हे पण लक्षात ठेवा. आपण M म्हणजे काय लक्षात ठेवलं होतं? मोठा भाऊ. ओके, म्हणजे पहिलं धावून येणारा. ही G म्हणजे ग्रेट. ग्रेट म्हणजे खूप मोठी. त्याची संख्या मोठी असणार आहे, म्हणजे 75% पर्यंत असणार आहे. ओके, उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. ओके, चला कुठे? तिसरा उत्तर. चला नेक्स्ट काय म्हणते बघ. एक्लेम्सिया इज अ रेट बट अ सिरियस कॉम्प्लिकेशन ऑफ. एक्लेम्सिया रेअर असं आहे. ओके, बट सिरियस कॉम्प्लिकेशन, कशाची कॉम्प्लिकेशन आहे असं विचारलेलं. ओके, प्री रप्चर ऑफ मेम्ब्रेन म्हणजे PROM. ओके, हे काय? हे इन्फेक्शन करणार आहे. हे लीड टू इन्फेक्शन, ओके, काय असणार आहे? रप्चर ऑफ मेम्ब्रेन म्हणजे अम्नियोटिक शॅक रप्चर होणार आहे. ओके, हे पण लिहून टाकू. रप्चर ऑफ अम्नियोटिक शॅक बिफोर म्हणजे डिलिव्हरीच्या अगोदर. ओके, बिफोर ऑनसेट ऑफ लेबर किंवा ऑनसेट किंवा स्टार्ट दोन्ही म्हणू शकतो आपण. ऑनसेट ऑफ लेबर हे झालं. ओके, एक्टोपिक प्रेग्नन्सी विथ शॉक. एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय? बघा, हे झालं आपलं. एक मिनिट. हे झालं आपलं युटरस, हे झालं आपलं पॉलिप. एक्टोपिक म्हणजे फॉलोपियन ट्यूब मध्ये बेबी इम्प्लांटेशन होणे, त्याला काय म्हणतात आपण? एक्टोपिक प्रेग्नन्सी. मोस्ट कॉमनली ह्याच्यामध्येच होतं एक्टोपिक प्रेग्नन्सी. म्हणजे एक्टोपिक म्हणजे काय? युटरस सोडून दुसरी जागेमध्ये जे इम्प्लांटेशन होते ज्याला आपण एक्टोपिक म्हणतो. पण मोस्ट कॉमन कुठं होणार आहे? फॉलोपियन ट्यूब मध्ये. ओके, ते पण एम्पोलामध्ये. एम्पोला हे सिंगल लाइनर क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. ओके, हे पण नाही, हे पण नाही. ओके, काय म्हटलंय? APH बद्दल पण आपण बघितलेलं आहे. कुठलं होतं? अब्रेंटो प्लासेंटा, प्लासेंटा प्रिव्हिया, हे सगळे काय? अँटीपार्टम हेमरेज. ओके, हे पण सिरियस कॉम्प्लिकेशन ऑफ एक्लेम्सिया नाहीये. ओके, बघा इथे काय? तिसरा प्री एक्लेम्सिया. ओके, एक्लेम्सिया, प्री एक्लेम्सिया ह्याच्यामध्ये काय असणार आहे? एक्लेम्सिया किंवा प्री एक्लेम्सिया.
ही हाय ब्लड प्रेशर असणार आहे. कुठले बघा, प्री एक्लेम्पसी आपण दोन्ही लिहिले का. ओके, याची अंडरलाईन डबल करतो, ह्याच्याबद्दल आपण माहिती देत आहे. ओके, याच्यामध्ये काय असणार आहे, हाय ब्लड प्रेशर. ओके, विथ प्रोटीन इन युरिया किंवा प्रोटीन युरिया. प्रोटीन म्हणजे प्रोटीन युरिया. ओके, कधी असणार आहे, युजली 20 weeks ऑफ गेस्टेशनल एज. ओके, आपण प्री एक्लेम्पसियाला अनट्रीट म्हणजे ट्रीट नाही केलं तर, अनट्रीट नाही केलं म्हणजे ट्रीट नाही केलं तर, अनट्रीट केलं तर याची प्रोग्रेस कशामध्ये होणार आहे, एक्लेम्पसियामध्ये. ओके, एक्लेम्पसियामध्ये काय सेम ह्याच्यामध्ये पण हेच असणार आहे, प्रोटीन युरिया पण असणार आहे, हाय बीपी पण असणार आहे. पण एक्लेम्पसियामध्ये सीझर, हे सीझर येतोय. ओके, याला आपण काय म्हणायचं, एक्लेम्पसिया. ओके, एक्लेम्पसिया इन्व्हॉल्व सीझर. ओके, चला उत्तर आपलं तिसरा बरोबर आहे. चला नेक्स्ट. डॅश डॅश इज अ मेंटल हेल्थ कंडिशन. ओके, दॅट कॉज द एक्स्ट्रीम फ्लक्च्युएशन इन मूड अँड चेंजेस इन एनर्जी, थिंकिंग, बिहेवियर अँड स्लीप. ओके, बघा सगळी चेंज होत आहे, हे मेनिक पेशंट सारखंच असतंय, मेनिया पेशंट. ओके, चला डिस्थेमिया. डिस्थेमिया पण आपण बघितलं होतं, हे काय पर्सिस्टंट डिप्रेसिव्ह डिसऑर्डर आहे. पर्सिस्टन्स म्हणजे कंटिन्यू, पर्सिस्टंट डिप्रेसिव्ह एवढेच लिहितो आपण. ओके, डिप्रेसिव्ह डिसऑर्डर. ओके, हे असणार आहे का, नाही. मेनिक डिप्रेशन, मेनिक डिप्रेशन म्हणजे म्हणजे काय, बीपीडी म्हणजे बायपोलर डिसऑर्डर. याच्यामध्ये काय असतं, अल्टरनेटिंग पिरियड ऑफ मेनिया अँड डिप्रेशन, दोन्ही येऊ शकते याच्यामध्ये बीपीडी मध्ये. ओके, मेनिया अँड डिप्रेशन. ओके, डिप्रेशन हे झालं मेनिक डिप्रेशन. ओके, हे काय पोस्टपार्टम डिप्रेशन. पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय, हे आकर पोस्टपार्टम म्हणजे काय, आफ्टर आपलं चाइल्ड बर्थ झालं. ओके, आकर आफ्टर चाइल्ड बर्थ म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर. ओके, आफ्टर बर्थ. ओके, आफ्टर बर्थ कुठला, पोस्टपार्टम डिप्रेशन. ओके, ह्याच्यामध्ये काय असणार आहे, हेच सॅडनेस असो. ओके, मूड चेंज हे सगळं असणार आहे. फॅटिगो, इमोशनल चेंज हे मदरला असणार आहे. ओके, हे झालं पोस्टपार्टम म्हटलं का, हे नाही. मेजर डिप्रेशन फक्त डिप्रेशन आहे का, नाही. थिंकिंग बिहेवियर आहे आणि स्लीप पण आहे, चेंजेस आहे सगळीमध्ये. मेजर डिप्रेशनमध्ये फक्त डिप्रेशन असतं. ओके, हे पण चुकीचं, हे पण चुकीचं, दिसत नाही, हे पण त्याच्यामध्ये पण डिप्रेशन असतं. ओके, मेनिकमध्ये दोन्ही पण असतं. हे काय अल्टरनेटिंग पिरियड ऑफ मेनिया अँड डिप्रेशन. मेनिया म्हणजे एकदम पॉझिटिव्ह मोडला, डिप्रेशन म्हणजे एकदम कमी लेवलला. ओके, हे काय उत्तर आपलं तिसरा बरोबर आहे. कुठली, मेनिक दुसरा मेनिक डिप्रेशन, दुसरं उत्तर बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट. टायमिंग ऑफ इनिशिएशन ऑफ टेस्टिंग इन द न्यूबॉर्न बेबी शुड बी बेस्ड ऑन ऑल एक्सेप्ट. म्हणजे टायमिंग ऑफ इनिशिएशन ऑफ टेस्टिंग इन द न्यूबॉर्न बेबी शुड बी बेस्ड ऑन ऑल एक्सेप्ट. म्हणजे कशामध्ये, म्हणजे काय म्हणते बघा, टेस्टिंग करायची, कशाची करायची, इनिशिएशन ऑफ टेस्टिंग ऑफ न्यूबॉर्नची करायचं आहे, कुठल्या चान्सेसमध्ये आपण करू शकतो असे विचारलेलं आहे. म्हणजे कुठली रिस्क असू शकतो मदरला, किंवा ज्यावेळी आपल्याला इनिशिएशन घ्यायचं आहे टेस्टिंग करण्यासाठी, हां ते बघायचं आपल्याला. ओके, पहिला काय म्हणते बघा, बर्थिंग पर्सन एज. ओके, जे बच्चू जन्मणार आहे त्याची एज अनुसार म्हणे. ओके, नाही. ओके, ऑब्स्टिकल हिस्ट्री. ओके, हां हे आपलं उत्तर बरोबर आहे. ओके, बघा आता प्रिव्हियस LSES असो, प्रेग्नन्सीचा आउटकम काय पण असो. ओके, किंवा हाय रिस्क असो, लास्ट बेबी हाय रिस्कमध्ये, प्रेग्नन्सी हाय रिस्क होता, नेक्स्ट पण बेबी डिलिव्हरी करणार आहे, ज्यावेळी आपल्याला थोडं इनिशिएशन करावं लागते टेस्टिंगची. ओके, म्हणजे आता समजा लास्ट हिस्ट्रीमध्ये काय होतं, मदरला एनिमिया होती, म्हणजे HB कमी होतं. आता आपण नेक्स्टमध्ये पण ह्याची प्रिव्हेन्शन घेण्यासाठी काहीतरी इनिशिएशन टेस्ट करायची. ओके, हे करू शकतो आपण, हे उत्तर नाही. ओके, अंडरलाईन द मेडिकल इश्यूज आफ्टर देअर सिव्हिरिटी. मेडिकल इश्यू असलं तरी पण
आपण चेक करू शकतो. एक्झाम्पल DM समजा डायबिटिक असेल तर बेबीमध्ये पण रिस्क असू शकतो. ज्यावेळी आपण डायबिटिक मदरची बेबीचा पण सम इनिशियल टेस्टिंग करावं लागते. ओके, हे पण चुकीचं. मटर्नल रिलेटिव्ह मेडिकल हिस्ट्री, आईला कुठलं पण असो. ओके, एक्झाम्पल कुठला RH इनकम्पॅटिबिलिटी वगैरे असलं तर आपण इनिशियल टेस्टिंग करू शकतो. हे पण काय झालं नाही. बर्थ एज, बर्थिंग पर्सन एज. ओके, याची पण बर्थिंग पर्सन एजवर काय डिपेंड नसणार आहे. ओके, हे उत्तर सगळे बघा इनिशिएशन टेस्टिंगसाठी हे सगळं उत्तर बरोबर आहे. ओके, आणि काय म्हटले एक्सेप्ट म्हटले, म्हणून उत्तर पहिला आपलं बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट. Which division of nursing process does gathering the subject to and object to data? Okay, gathering करायचं. Okay, and family history, surgical history, and medical history, medication history, psychosocial history include. म्हणजे सगळं आपल्याला गोळा करायचा आहे. ओके, आपण कशामध्ये करतो मला वाटते सगळ्यांना माहिती असेल. आपण केअर प्लॅन मध्ये हेच करतो आपण कॉलेजला असताना. ओके, इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय, ऍक्शन करणे. ओके, असेसमेंट म्हणजे काय, याचं आपण करायचं. फॅमिली कशामध्ये घेतात आपण असेसमेंटमध्येच घेतो ना. ऑब्जेक्टिव्ह डाटा, सब्जेक्टिव्ह डाटा, फॅमिली हिस्ट्री हे सगळं कशामध्ये येतं असेसमेंटमध्ये. ओके, डायग्नोसिसमध्ये डायग्नोस करणे, नर्सिंग डायग्नोसिस. इंटरव्हेन्शन, इम्प्लिमेंटेशन. इंटरव्हेन्शन मध्ये याच्यामध्ये प्लॅन करतो आपण. इंटरव्हेन्शन, इम्प्लिमेंटेशन दोन्ही एकच झालं. ओके, प्लॅनिंगचे ऍक्शन. ओके, हे पण नसणार, हे पण नसणार आहे, हे पण नसणार. असेसमेंटमध्ये आपण सगळं घेतो. उत्तर आपलं दुसरं बरोबर आहे. हे फर्स्ट इयरलाच सगळ्यांना असते. ओके, केअर प्लॅन घ्यायचे. ओके, चला नेक्स्ट. द WHO इंडिया काय म्हणते बघा. कंट्री कोऑपरेशन स्टार्टरचे 2019-23 पर्यंत काय टायटल दिलता, कोण WHO इंडियावाले. ओके, हे पण सिंगल लाईनर क्वेश्चन आहे. ओके, यांनी काय नाव दिलं, अ टाइम ऑफ ट्रान्झिशन असे नाव दिलं. ओके, आपलं उत्तर कुठला बरोबर आहे, दुसरा. बघा, टाइम ऑफ ट्रान्झिशन कधीपासून कधीपर्यंत, 2019 ते 2023 पर्यंत. ओके, कोणी दिलता, WHO. ओके, कुठलं WHO इंडियामध्ये ज्यांचं ब्रँच आहे. ओके, चला उत्तर दुसरा बरोबर आहे. नेक्स्ट. द डिसएडव्हांटेज ऑफ पॅरेंटल ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, इन्क्लूड ऑल ऑफ द बिलो एक्सेप्ट. ओके, बघा आपल्याला काय ओळखायचं आहे, हे खाली दिलं डिसएडव्हांटेज सांगितलेलं आहे याच्यामध्ये खाली दिलेल्यामध्ये. हे आपल्याला नाहीये, म्हणजे ॲडव्हांटेज कुठला आहे असं बघायचं आहे. ओके, बघा क्वेश्चन काय म्हणतात बघा. द डिसएडव्हांटेज ऑफ पॅरेंटल ऍडमिनिस्ट्रेशन इन्क्लूड. ओके, ऑल ऑफ द बिलो एक्सेप्ट. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे डिसएडव्हांटेज आहे कशाची, पॅरेंटल ऍडमिनिस्ट्रेशन. आपल्याला कुठलं ओळखायचं आहे, ॲडव्हांटेज ओळखायचं आहे. ओके, चला आपण हुडकूया. क्रॉस इन्फेक्शन हे डिसएडव्हांटेजेस आहे. हा, ओके, त्याच्यामध्ये काय रिस्क ऑफ इन्फेक्शन आहे का नाही, आहे की रिस्क ऑफ इन्फेक्शन. म्हणजे कशामध्ये, आता समजा पॅरेंटल म्हणजे काय, GIT सोडून बायपासिंग द GIT हे काय झालं आपलं पॅरेंटल ऍडमिनिस्ट्रेशन. त्याच्यामध्ये काय करणार आपण, IM, IV सबटेन्स सगळे देणार आहे ना, IV वगैरे. ज्यावेळी IM समजा IM दिलो आपण, त्याच्यामध्ये क्रॉस इन्फेक्शन होणार आहे ना, एक निडल सिंगल निडल यूज केलं तर हे काय, ओके क्रॉस हे काय डिसएडव्हांटेज आहे. ओके, दुसरं काय म्हणते बघा, प्रेझेन्स ऑफ नूडल्स. ओके, हे पण काय, हे पण रिस्कच आहे. ओके, रिस्क ऑफ इन्फेक्शन त्याच्यामध्ये काय होणार आहे, इरबेट इन नूडल्स म्हणजे काय, म्हणजे आता समजा एक IM साईट आहे, आपण प्रत्येक वेळी तिथे इंजेक्शन एक्झाम्पल कशामध्ये, DM मध्ये डायबेटिक मध्ये, त्याच्यामध्ये पण कुठलं टाईप 1 मध्ये काय देतात आपण, इन्सुलिन. ज्या जागेला देऊन 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 काय होते, प्रेझेन्स ऑफ न्यूडल्स तयार होतात, म्हणजे ते टेंडरनेस वगैरे तयार होतात. हे पण डिसएडव्हांटेजेस आहे. ओके, चला तिसरं बघा, टेंडरनेस हे पण आलं बघा इथेच, म्हणजे तेच जागाला प्रत्येक देणे किंवा टेंडरनेस. आता समजा DPT वगैरे इंजेक्शन वॅक्सिन हे दिलं तर टेंडरनेस इझिली होतात. ओके, हे पण काय डिसएडव्हांटेज आहे. बघा हे सगळे काय झालं डिसएडव्हांटेज. स्लो ऍक्शन ऑफ मेडिकेशन. बघा पॅरेंटलमध्ये स्लो पण आहे, फास्ट पण आहे. ओके, पण नेझल हे सध्याला एक्झाम्पल घेऊया. नेझल आत्ता झालेलं आहे आपलं. ओके, नेझल आणि पॅरेंटलचं कम्पेअर केलं तर कुठली फास्ट आहे, नेझल फास्ट आहे, हे स्लो ऍक्शन आहे. ओके, ही काय झालं पॅरेंटलचे, हे ॲडव्हांटेज आहे. ओके,
स्लो ऍक्शन ऑफ मेडिकेशन. हे बाकीचं काय आहे डिसएडव्हान्टेज. बघा उत्तर कुठलं बरोबर आहे आपलं, तिन्ही चुकलं म्हणजे हे डिसएडव्हान्टेज, हे ॲडव्हान्टेज. फोर्थ ऑप्शन आपलं बरोबर आहे. ओके चला नेक्स्ट. शिझोफ्रेनिया. बघा शिझोफ्रेनिया आले. ओके शिझोफ्रेनिया सिम्पटम्स इन द टीनेजर आर सिमिलर. टीनेजरमध्ये सेम असते म्हणे. ओके टू दोज इन अडल्ट्स बट द कंडिशन मे बी more difficult to recognize. This may be in the part of because some of the early symptoms of schizophrenia which all of the following except. ओके इथे पण एक्सेप्ट विचारले म्हणजे ज्यांनी जे सांगितले ते सोडून आपल्याला बघायचं. म्हणजे नॉर्मली एजमध्ये सगळ्यांचं हे नॉर्मल असते. कुठली शिझोफ्रेनियाचे सिम्पटम्स जे कुठल्या एजमध्ये नसते असं विचारलेलं आहे. ओके चला कुठले कुठले म्हटले बघा. विथड्रॉल फ्रॉम द फ्रेंड्स अँड फॅमिली. ओके बघा अडल्टमध्ये पण सेम असू शकतो आणि थोड्या टीनेजरमध्ये पण सेम असू शकतो. अवॉइड करतात त्यांनी शिझोफ्रेनिया. विथड्रॉल फ्रॉम म्हणजे त्यांना त्यांच्यापासून दूर राहतात. ओके फ्रेंड्स अँड फॅमिलीपासून हे बरोबर आहे. म्हणजे बरोबर आहे म्हणजे हे उत्तर ह्याची काय बघा इथे काय म्हटले सिम्पटम शिझोफ्रेनिया बरोबर आहे म्हणजे आपल्याला एक्सेप्ट काढायचं आहे हे बरोबर आहे. ओके जे चुकीचं ते आपल्याला काढायचं. ओके इरिटेबिलिटी और डिप्रेस्ड मूड. ओके हां हे पण सेम असणार आहे कोणाकोणामध्ये टीनेजरमध्ये पण आणि अडल्टमध्ये पण. ओके ट्रबल स्लीपिंग हे पण स्लीप डिस्टर्बन्स असणारच आहे. स्लीप डिस्टर्बन्स ओके अडल्टमध्ये पण आणि टीनेजरमध्ये पण. ओके तिसरं काय म्हणते बघा एक्स्ट्रीम एक्झाइटमेंट एपिसोड्स ऑफ द एक्स्ट्रीम डिप्रेसिव्ह फिलिंग. ओके याच्यामध्ये हे तिसऱ्यामध्ये थोडा चेंजेस असू शकतो. ओके हे काय मोर काय म्हणतं मोर कॅरेक्टरिस्टिक ऑफ बीपीडी म्हणजे बायपोलर डिसीज. आपलं अक्षर तेवढी खास नाहीये. ओके आपण फक्त कॉन्सेप्टकडे लक्ष देणार आहे. ओके कॅरेक्टरिस्टिक ऑफ बीपीडी म्हणजे बायपोलर डिसऑर्डरचे आहे. बघा काय म्हटलंय एक्स्ट्रीम एक्झाइटमेंट आणि एक्स्ट्रीम डिप्रेशन गेलं तर वरती नाही तर नाही. हे काय बीपीडी मधलं. ओके याच्यामध्ये मेनिक पण असतं आणि डिप्रेशन पण असतं. ओके याच्यामध्ये थोडं चेंजेस असू शकतो. ओके म्हणजे आपलं उत्तर कुठलं बरोबर आहे तिसरा. हे बघा 1 2 चौथा पहिला दुसरा चौथा हे बरोबर आहे आणि एक्सेप्ट म्हणलेलं आहे आपलं तिसरं उत्तर बरोबर आहे. ओके चला नेक्स्ट. इन द पेशंट विथ लंग कॅन्सर. ओके लंग कॅन्सर झाले म्हणे. ओके रिमूव्ह लंग टिश्यू. ओके अल्टर ऑक्सिजन सप्लाय म्हणजे हायपोव्हेंटिलेशन डिक्रीज द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द ब्लड म्हणजे ब्लड कॅपॅसिटी ऑफ ब्लड किंवा ब्लड लॉस इज रिलेटेड टू. बघा O2 बद्दल विचारलेलं त्याने. अल्टर्ड ऑक्सिजन सप्लाय झालं हायपोव्हेंटिलेशन. ओके डिक्रीज ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी पण कमी झाले त्याच्यामुळे ब्लड लॉस झाल्यामुळे. ओके आपल्याला बघायचं आहे. ओके बघा एक्यूट पेन. ओके पेन असू शकतो पण असं डायरेक्ट म्हणू शकतो का बघा इथे छाती दुखायले मला ऑक्सिजन डिमांड कमी असं म्हणू शकतं का नाही. हे कॉमनली सगळीकडे असते. ओके हे आपण डायरेक्टली म्हणू शकत नाही. ओके बघा इम्पेअर्ड गॅस एक्सचेंज हे आपण म्हणू शकतो. बघा ओके बघा ब्लड लॉस म्हटले ब्लड लॉस मध्ये काय ब्लड लॉस मध्ये काय होऊ शकते ब्लड लॉस म्हणजे आपलं एचबी पण लॉस झाले बरोबर. आपलं एचबीचं काम काय बाबा O2 आणि CO2 कॅरी करायचे. ओके हे कमी झालं तर आपलं ऑक्सिजन सप्लायवरती पण थोडं व्हेरिएशन होणार आहे ना. ओके हे आपण मानू शकतो उत्तर. ओके नेक्स्ट पण बघून घेऊया. ओके फॅटिग हे पण एवढी डायरेक्ट रिझल्ट नाहीये. मे रिझल्ट येऊ शकतो पण हे डायरेक्टली आपण म्हणू शकत नाही. ओके हे पण चुकलं. हे कोणतं इनएफेक्टिव्ह एअरवे क्लिअरन्स. बघा हे एक्यूट पेन तर कॅन्सल झालं हे ठेवा इथे गॅस एक्सचेंज आले. ओके इथे पण एअरवे क्लिअरन्स आले. हे बघा इनएफेक्टिव्ह म्हटले. इथे बघा ऑप्शनमध्ये काय क्वेश्चनमध्ये काय म्हटले लंग कॅन्सर म्हटले रिमूव्हल ऑफ लंग टिश्यू अल्टर्ड ऑक्सिजन सप्लाय हायपोव्हेंटिलेशन व्हेंटिलेशन बद्दल म्हटलेलं आहे. ओके डिक्रीजर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी म्हटले. ओके मग इथे इनएफेक्टिव्ह एअरवेचं काय प्रॉब्लेम नाही आहे. हे उत्तर आपलं दुसरं बरोबर आहे. ओके कशामुळे होत आहे. ओके एक मिनिट बघा दुसरं उत्तर काय होतं आपलं इम्पेअर्ड गॅस एक्सचेंज कशामुळे होत आहे कॉज्ड बाय लंग टिश्यू. काय काढलेलं आहे लंग टिश्यू त्यांनी काढलेलं आहे. लंग कॅन्सर मधलं लंग टिश्यू काढलेलं आहे म्हणून असं झालंय. उत्तर कुठला दुसरा बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. बघा काय म्हणते
अकॉर्डिंग टू Maslow hierarchy of needs, security of body, security of body, employment, resources, morality, family health, property come under which of the following needs, म्हणजे कुठल्या needs मध्ये येतात असे विचारलेलं आहे. ओके, आपण लास्ट मध्ये पण ह्याची व्हिडिओ बघितली, म्हणजे इमेज आम्ही बघितलेला आहे. ओके, एसटी मध्ये येते का, सेल्फ मध्ये येते का, सेफ्टी मध्ये, ओके, लव्ह अँड बिलॉंगिंग मध्ये येते का, किंवा सायकोलॉजिकल. ओके, चला डायग्राम कडे जाऊया आपण. ओके, बघा काय काय म्हटलं होतं त्यांनी. सिक्युरिटी ऑफ बॉडी, एम्प्लॉयमेंट, रिसोर्सेस, मोरॅलिटी, फॅमिली हेल्थ अँड प्रॉपर्टी. बघा कुठे मध्ये दिसतं तुम्हाला. ओके, ह्याच्यामध्ये तर तेवढं मेन्शन नाही आहे. हे बघा, स्टेबिलिटी, प्रेडिक्टेबिलिटी, इन्सुलेशन फ्रॉम द थ्रेट्स, म्हणजे हेच काय झालं, सेफ्टी, फॅमिली सेफ्टी. ओके ओके, स्टेबिलिटी हे कुठल्या सगळ्यामध्ये येतात, सेफ्टी ऑफ नीड्स मध्ये येतात. ओके, त्याच्यामध्ये लव अफेक्शन, लव नीड्स मध्ये. ओके, चला त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन नाही आहे. ओके, आपलं उत्तर कुठली येणार आहे, सेफ्टी मध्ये येणार आहे. ओके, कुठली, सेफ्टी नीड्स मध्ये. ओके, ह्याच्यामध्ये काय काय असणार आहे, सिक्युरिटी ऑफ बॉडी असो, एम्प्लॉयमेंट, रिसोर्सेस, मोरॅलिटी, फॅमिली हेल्थ, हे सगळे याच्यामध्ये असणार आहे सेफ्टी नीड्स मध्ये. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. दिस फेज typically takes place from the days of 6 to 14. Okay, 6 to 14. During this time the level of hormone estrogen rise. Okay, estrogen चे लेवल वाढलेले आहे. ओके, which cause the lining of your uterus, the endometrium to grow and thicken. म्हणजे कुठं काय म्हटलंय बघा, 6 ते 14 दिवसाचे आहे, त्या दिवसामधलं द हार्मोन एस्ट्रोजन. ओके, एस्ट्रोजन वाढलेले आहे. ओके, राईज when cause the lining of uterus, म्हणजे युटरसची एंडोमेट्रियमची काय होत आहे, ग्रोथ अँड थिकन. ओके, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत आहे. हे कुठल्या फेज मध्ये होते असं विचारलेलं आहे. ओके, बघा एक 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 आपण बघूया. ओके, काय म्हणते बघा. ओके, बघा कुठले पहिला, लुटिनायझिंग हार्मोन फेज. लुटिनायझिंग म्हणजे काय, हे लास्टचे 15 ते कुठले 28 दिवस. बघा आपण मेन्स्ट्रुअल सायकल बद्दल बोलतोय. ओके, मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये किती फेज असतात, ओके 4 फेज असतात. हे मेन्स्ट्रुअल सायकल झालं. ओके, 4 फेज. कुठली, पहिला ब्लिडिंग फेज असो. ओके, हे किती दिवस होतं, 0 to 5 डे मध्ये. ह्याच्यामध्ये काय होतं, मेनली ब्लिडिंग होतात. ओके, थोडक्यात आपण शॉर्ट मध्ये बघून येऊया. ओके, चला मेन्स्ट्रुअल सायकल. ओके, नॉर्मली हे 28 दिवसाचा असतो. ओके, चला कुठली फेज, पहिला ब्लिडिंग फेज. ब्लिडिंग फेज म्हणजे काय, याचं लिहिलेलं आहे ब्लिडिंग होणार आहे. ओके, 0 ते किंवा 1 to 5 डेज असणार आहे. ओके, ब्लिडिंग म्हणजे किती होणार आहे, 35 ते 50 ml पर्यंत. ओके, एवढी ब्लिडिंग होतात. ओके, ह्याच्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन्हीचे लेवल किती काय असते, लोएस्ट असते. ओके, हे झालं. ओके, ह्याच्यामध्ये काय ब्लिडिंग म्हणजे काय असणार आहे, वजानल ब्लिडिंग. वजानल ब्लिडिंग हे झालं आपलं पहिली फेज. ओके, दुसरी फेज कुठली, फॉलिक्युलर. फॉलिक्युलर म्हणजे आपल्याला काय म्हणतात, फॉलिक्युलरला हे 6 ते 14 दिवसाचा असतो. ओके, याच्यामध्ये काय असणार आहे, इस्ट्रोजनची लेवल एकदम पीक लेवल असणार आहे. ओके, इस्ट्रोजनची लेवल पीकला असणार आहे. ओके, लेवल राईज असणार आहे. ही इस्ट्रोजन काय करणार आहे, स्टिम्युलेट द ग्रोथ थिकनिंग. काय म्हणते, stimulates growth and development of कुठले, एंडोमेट्रियमचे. एंडोमेट्रियम. ओके ओके, कळालं. हे झालं फॉलिक्युलरचे. ओके, मिनटं. आणि तिसरा पेज कुठला, ओव्युलेशन. ओव्युलेशन कधी असते, एक्झॅक्ट 14 डेला. ओके ओके, हे 14 डे. याच्यामध्ये सर्जन केलं त्याच्यामध्ये होतं. ओके, हे मोस्ट फर्टाईल टाइम असतो. ओके, मोस्ट फर्टाईल टाइम इन सायकल मध्ये प्रेग्नन्सी व्हायची खूप जास्त चान्सेस असते ह्याच्यामध्ये. ओके, हे झालं. आणि शेवटचं काय,
लुटियल फेज. लुटियल फेज म्हणजे काय, शेवटचे. ओके, 15 ते 28 दिवसाचं. ओके, याच्यामध्ये लुटिनेजिंग हार्मोन येते म्हणजे LH. ओके, याच्यामध्ये प्रेग्नन्सी एक मिनिट. ओके, लुटिनेजिंग हार्मोन. ओके, याच्यामध्ये प्रोजेस्ट्रॉन, हे प्रोजेस्ट्रॉन खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. ओके, करता करता सगळे लुटिन फेजची हेच आहे. ओके, याच्यामध्ये काय, याच्यामध्ये रप्चर, एक मिनिट, रप्चर्ड फॉलिकल्स मधलं काय येतं, फॉलिकल्स मधनं बिकम्स कॉर्पस लुटियम. ओके, कॉर्पस लुटियम. ओके, मला वाटतं एवढे शॉर्टमध्ये आपण बघूया कारण टाइम नाही आहे आपल्याकडे. ओके, चला, लुटिनेजिंग फेज आपण बघितलो. ओके, 15 ते 28 दिवस. 6 ते 14 आहे का, नाही. ओव्ह्युलेशन कधी येते, 4th डेला, हे पण नाही. ओके, द मेन्स फेज म्हणजे मेन्स्ट्रुअल फेज कधी असते, 1 to 5, हे पण येणार आहे का, नाही. हे गेलं. आता राहिलं द फॉलिक्युलर, होते का 6 to 14, हो बरोबर. याच्यामध्ये काय होणार आहे, द लेवल ऑफ हार्मोन इस्ट्रोजन राईज, हो बरोबर, रायझिंग होता. ओके, आणि कॉज द लाइनिंग ऑफ द युटरस एंडोमेट्रियमची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करत होता. ओके, उत्तर आपलं 4 बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट. नी, शोल्डर आणि स्टर्नोक्लाविक्युलर. ओके, इथलं. ओके, अँड एल्बो जॉइंट्स आर द एक्झाम्पल ऑफ विच टाइप ऑफ द जॉइंट, म्हणजे कुठल्या टाइप मध्ये येते असं विचारलेलं आहे. ओके, आपल्याला बघूया काय काय म्हटले. एलिप्सॉइड जॉइंट. एलिप्सॉइड म्हणजे काय, हे स्पेसिफिक जॉइंट्स आहे. ओनली स्पेसिफिक सोनोवियल जॉइंट असते. एक्झाम्पल स्पेसिफिक रिस्ट समजा. ओके, हे रिस्ट याचे एक्झाम्पल. ओके, कुठले, एलिप्सॉइडचे. ओके, तिसरं काय म्हणते बघा, क्वाड्रिलॉइड. ओके, ही कार्टेजेसमध्ये काय असते, लिमिटेड मोमेंट असते. ओके, असं नाही की आपण एवढे करू शकतो. ओके, लिमिटेड मोमेंट. ओके, त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल काय देऊ शकतो, इंट्रावर्टिब्रल डिस्क, इंट्रावर्टिब्रल डिस्क. ओके, इमोबिल हे का आपलं इंट्रावर्टिब्रल नाही, त्याच्यामध्ये लिमिटेड मोमेंट म्हणजे लिमिटेड असतो. ओके, ओके, हे काय, फायब्रस. हे काय, फायब्रस म्हणजे काय, याच्यामध्ये हेच नसतं. ओके, इमोबिल किंवा इमोबिलाइज किंवा इमोबिलेबल असतं ह्याच्यामध्ये जॉइंट्स. कुठली, स्कल्सची सुचर असो. ओके, हे इमोबाईल असतो, स्कल, सुचर वगैरे. ओके, आता राहिलं कुठलं, सायनोवियल जॉइंट, दुसरा ऑप्शन. ओके, सायनोवियल जॉइंट हे ह्याच्यामध्ये मॅक्झिमम लिमिट असतं. मॅक्झिमम म्हणजे एवढं पण नाहीये, म्हणजे मोस्ट मोवेबल असतं. ओके, मोस्ट मोवेबल, आणि हे कॉमन टाईप आहे जॉइंट मधलं, कॉमन टाइप ऑफ जॉइंट्स. ओके, सायनोवियल म्हणजे काय असते, जे कॅव्हिटी असते त्याच्यामध्ये सायनोवियल फ्लुइड असते. ओके, जे काय म्हणू शकतो आपण, कॅव्हिटी फिल्ड विथ सायनोवियल फ्लुइड. सायनोवियल फ्लुइड. ओके, एक्झाम्पल नी जॉइंट असल्यामध्ये. ओके, फायब्रस कॅप्सूल आणि सायनोवियल मेम्ब्रेन हे असते त्याच्यामध्ये. ओके, बघा टाइप्स आपण बघूया. काय काय कुठला म्हणला होता, सायनोवियल म्हणजे. ओके, इथे बघा काय, नी, शोल्डर, स्टर्नो क्लेव्हिकुलर आणि एल्बो. ओके, चला, हिंग जॉइंट याच्यामधलाच प्रकार आहे सायनोवियल. ओके, याच्यामधलं एक्झाम्पल बघा, एल्बो. ओके, एक बघूया आपण. ओके, हिंग जॉइंट. दुसरा आहे बॉल अँड सॉकेट. मधलं कुठला, शोल्डर म्हणजे शोल्डर जॉइंट. एवढेच नका लिहू, शोल्डर जॉइंट आणि एल्बो जॉइंट पण लिहून घ्या पुढे. ओके, लिहून घ्यायचं असेल तर. ओके, चला, आणि तिसरा काय होता, सॅडल किंवा आपण फ्लेन पण म्हणू शकतो. ओके, याच्यामध्ये काय असणार आहे, स्टर्नो क्लाविक्युलर. हे झालं आपलं नॉर्मल इथलं क्वेश्चन मधले. ओके, कुठली उत्तर असणार आहे, सायनोवियल जॉइंटची. बघा, दुसरा ऑप्शन आपला बरोबर आहे, सायनोवियल जॉइंट्स. ओके, चला नेक्स्ट. द मदर बिकम द reliant on her healthcare provider or the support person in the decision making and the performing daily activity during this phase.
बघा काय म्हणते, मदर बिकम द रिलेट ऑन हर हेल्थ केअर, म्हणजे त्याचे हेल्थ केअर बद्दल त्यांनी बघायला रिलेट करायला हर आर सपोर्ट पर्सन इन डिसिजन मेकिंग मध्ये सपोर्ट. ओके. अँड परफॉर्मिंग द डेली ऍक्टिव्हिटीज ड्युरिंग दिस फेज, म्हणजे जी आई सगळी ऍक्टिव्हिटी करायला ही कुठली फेज आहे असं विचारलं आहे. ओके. चला कशामध्ये, पर्सन डिसिजन मेकिंग मध्ये. ओके. चला 3 पार्ट्स असते ह्याच्यामध्ये. ऍडजस्टमेंट, ह्याला काय म्हणतात माहिती आहे का, ऍडजस्टमेंट. चला इकडे थोडक्यात बघून येऊ आपण. ओके. 3 phases ऑफ मटर्नल, म्हणजे मटर्नल ऍडजस्टमेंट आफ्टर चाइल्ड बर्थ. आफ्टर चाइल्ड बर्थ. ओके. कुठली कुठली फेज असणार आहे आपण एक 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 बघूया. टेकिंग इन फेज हे कधी असणार आहे, टेकिंग इन फेज ही फर्स्ट 24 ते 48 तासामध्ये असतं. ओके. ह्याच्यामध्ये काय करणार, मदर कसे असणार आहे, मदर कसे असणार आहे, पॅसिव्ह आणि डिपेंडंट असणार आहे. ओके. पॅसिव्ह आणि डिपेंडंट. ओके. आणि फोकस कशावरती असणार आहे आईचं, फोकस हर ओन नीड्स. ओके. दुसऱ्याचं काय बघत नाही, स्वतःचं ओन नीड्स, स्लीप असो, फूड असो, ह्याच्यावरती फोकस असणार. ओके. ही ओके लिमिटेड इंटरेस्ट, आणि बेबीवरती थोडं इंटरेस्ट असणार आहे, आपण लिमिटेड म्हणू. ओके. लिमिटेड इंटरेस्ट इन न्यूबॉर्न. न्यूबॉर्नचं काय, न्यूबॉर्न केअरमध्ये तेवढी ऍक्टिव्ह नसतात टेकिंग इन फेज मध्ये. ओके. दुसरा कुठला आहे बघा, दुसरा आहे टेकिंग होल्ड फेज. ओके. राहू द्या, टेकिंग होल्ड फेज. ओके. हे झालं टेकिंग होल्ड फेज. हे कधीपासून असणार आहे, ओके, हे सिव्हरल डेज टू 1 वीक पर्यंत असणार आहे. ओके. ह्याच्यामध्ये काय होते बघा, आईला, आई फोकस करणार आहे कुठे, बेबी अँड लर्निंग मटर्नल रोल मध्ये. ओके. मटर्नल रोल मध्ये बघा, फर्स्ट मध्ये काय करत होते, तेवढी फोकस नव्हते, फक्त स्वतःकडे फोकस होते आईचं. ओके. चल, मदर बिकम ज्यावेळी काय होतं, डिपेंडंट, तिथे काय होणार आहे, इंडिपेंडंट. इंडिपेंडेंट. ओके. चला, आणि तिथे सेल्फ डाऊट असणार आहे आईला. आणि लर्निंग न्यूबॉर्न केअर, पहिल्यामध्ये होतं का, नाही, न्यूबॉर्न केअर. ओके. म्हणजे केअर बद्दल म्हणजे काय, फीडिंग, बाथिंग. ओके. हे सगळं बघून घेणार आहे. ओके. हे झालं दुसरं. ओके. तिसरं काय बघा, काय काय बघितलं आपण, टेकिंग इन फेज बघितलं आणि टेकिंग होल्ड फेज बघितलं. ओके. तिसरं काय आहे, लेटिंग गो फेज. लेटिंग गो फेज, गो म्हणजे जाणे. ओके. हे झालं. ओके. त्याच्यामध्ये काय, हे कधी असणार आहे, वीक टू मंथ असे समजा. मी शॉर्ट मध्ये सांगेलो, डिटेल मध्ये नाही सांगेलो. ओके. त्याच्यामध्ये खूप महत्वाचे पॉईंट पण आपण मिस करू शकतो. ओके. हे वीक टू मंथ. ओके. त्याच्यामध्ये काय असणार आहे आईचं, त्याच्यामध्ये ऍक्सेप्टन्स असणार आहे आईचं. ओके. ऍक्सेप्टन्स ऑफ न्यूबॉर्न केअर किंवा लाईफस्टाईल. न्यूबॉर्न केअर अँड लाईफस्टाईल मध्ये. ओके. लाईफस्टाईल. ओके. आणि ऍडजस्टमेंट टू फॅमिली रोल. ऍडजस्टमेंट टू फॅमिली रोल. हे झालं थोडक्यात आपलं. ओके. ऍडजस्टमेंट. चला आपण उत्तरकडे जाऊया. आपण 3-4 पेज इकडे चालू. ओके. चला काय म्हटले, मदर इज अ बिकम द रिलेंट ऑन हर हेल्थ केअर प्रोव्हायडर. ओके. रिलेंट आहे, सपोर्ट पर्सन इन द डिसिजन मेकिंग मध्ये पण आहे, आणि परफॉर्मिंग डेली ऍक्टिव्हिटी ड्युरिंग दिस फेज. बघा कुठली फेज, लेटिंग गो आहे का, नाही. ट्रान्झिशन फेज हे असतं काय, हे लेबर मधलं. ओके. हे टेकिंग होल्ड फेज हे पण नाही. उत्तर कुठला असणार आहे, उत्तर पहिलं. ओके. चला नेक्स्ट. ह्युमन रिझर्वर इन्क्लूड ऑल एक्सेप्ट रिझर्वर. ह्युमन रिझर्वर काय काय बघा ह्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. ओके. हाऊस होल्ड मेंबर्स, घरातले कोणी पण असू शकतो. म्हणजे रिझर्वर म्हणजे काय, रिझर्वर असतो जो दुसऱ्यांना
आपलं रोग पसरू शकतो किंवा स्प्रेड करू शकतो. ओके, हे झालं हे रिझर्वचे. ओके, हे काय असणार आहे, कोणी पण असो, पर्सन, एनिमल, हे काय असणार, फक्त दुसऱ्यांना ट्रान्सफर करण्यासाठी. हाऊस होल्ड मेंबर्स असू शकतो का, येस असू शकतो. हेल्थ केअर पर्सन असू शकतो का, हो असू शकतो. पेशंट असू शकतो का, टीबीचा पेशंट आला, त्यांच्या जवळ आपण बसलो, त्यांनी स्नेच किंवा कप केलं, आपल्याला येणार आहे का, हो येस येणार आहे. ओके, चला, हे काय हॉस्पिटल सराउंडिंग्स, हे असलं काय नाही, हे रिझर्व्ह मध्ये नाहीये. ओके, फक्त ह्युमन रिझर्व्ह मध्ये नाहीये. ओके, हे तिन्ही आहे. इथं काय विचारलं, एक्सेप्ट, म्हणजे उत्तर आपला पहिला बरोबर आहे. चला नेक्स्ट बघा, एवढी छोटी छोटी क्वेश्चन आपण लवकर समजून गेला तर टाइम पण वाचते आपलं आणि इम्पॉर्टंट क्वेश्चनला आपण टाइम पण देऊ शकतो. ओके, बघा 35वा क्वेश्चन काय म्हणते बघा, डॅश डॅश इज अ कॅरेक्टराइज्ड बाय इन्क्रीज ब्रेकडाऊन ऑफ आरबीसी. ओके, आरबीसीचा ब्रेकडाऊन जास्त होत आहे ड्यू टू ऑटो अँटीबॉडीज, स्वतःच्या अँटीबॉडीमुळे. ओके, विथ और विदाउट कम्प्लीट ऍक्टिव्हेशन. चला, ऍक्टिव्हेशन करो किंवा न करो, तसंच ते ऑटो अँटीबॉडीज आरबीसी ब्रेकडाऊन होते. ओके, हे कुठल्या याच्यामध्ये कुठल्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये होते असे विचारलेलं आहे. ओके, ऑटो इम्युन हिमोलॅटिक एनिमिया, याचे म्हणजे हिमोलॅटिक एनिमिया. ओके, दुसरं आहे सिकल सेल डिसीज. सिकल सेल डिसीज मध्ये आरबीसी ब्रेकडाऊन होत नाहीये, असे सिक्लिक सेलमध्ये असले आरबीसी असतात त्याच्यामध्ये, म्हणजे फॉर्मेशन किंवा हे म्हणा ते फॉर्मेशन असंच होतात. ओके, सिंथेसिस म्हणा. ओके, हे पण नसणार. ओके, आणि हे काय बघा, प्रोक्झोझोमल नॉक्चरल हिमोग्लोबिनुरिया, हे पण नाहीये. ओके, हिमोलिटिक एनिमिया नाही, हिमोलिटिक एनिमिया तर नाहीये. ओके, ऑटो इम्युन मध्ये होते असे. ओके, जे अँटीबॉडी असतात, एक मिनिट, अँटीबॉडी ऑटो इम्युनिटिक एनिमिया हे प्रोड्यूस काय करतात, प्रोड्यूस antibody that active the body's RBC. काय करणार ते, लीड टू काय करणार, आरबीसी डिस्ट्रक्शन. कशामध्ये होते हे, ऑटो इम्युन मध्ये. ओके, म्हणजे जे अँटीबॉडी असते जे स्वतःच्या ह्याला सेलला किंवा बाकीचं कुठलं पण असो काही ओळखत नाही, जे येतील त्याला इम्युन डिस्ट्रक्शन करत जातात. ओके, हे झालं आपलं उत्तर. कुठलं उत्तर बरोबर, पहिला. ओके, ऑटो इम्युन हिमोलिटिक एनिमिया. ओके, चला नेक्स्ट बघ काय म्हणते, व्हॉट कॅरी द स्पर्म. ओके, स्पर्म कॅरी थ्रू द इंग्वाइनल कॅनल फ्रॉम द एपिडिडमिस इनटू द abdominal cavity where it is end at the seminal vesicle and the ejaculatory duct. बघा, स्पर्म कसे कॅरी करतो याच्याबद्दल विचारलेलं आहे. ओके, काय म्हटले बघा, स्पर्म थ्रू द, इथे डायग्राम पण आलेला आहे, ह्याचा अनुसार आपण उत्तर फाइंड आउट करू. ओके, स्पर्म थ्रू द, हे एमसीक्यू मध्ये नव्हतं, मी आणलेला क्वेश्चन आहे. ओके, इंग्वाइनल कॅनल, थ्रू इंग्वाइनल कॅनल फ्रॉम द एपिडिडमिस. एपिडिडमिस कुठे आहे हुडका, बघा इथे. ओके, एपिडिडमिस हे काय, टेस्टिस पासून चाललाय स्पर्म कुठे, इंग्वाइनल कॅनल. ओके, इनटू द अब्डोमिनल कॅव्हिटी, हे इकडे समजा अब्डोमिनल कॅव्हिटी आहे. ओके, अब्डोमिनल कॅव्हिटी कुठे येणार आहे, अब्डोमिनल कॅव्हिटी इथे. ओके, कॅव्हिटी वेअर इट विल एंड ॲट द सेमिनल वेसिकल. ओके, बघा इथे बघा, सेमिनल वेसिकल. ओके, अँड द एज्युक्युलरी डक्ट. बघा इथपर्यंत कसं आले असं विचारतंय. ओके, बघा इथनं आले बघा, हे डक्ट मधनं आलंय, हे एज्युक्युलरी डक्ट कुठला आहे असं विचारलेलं आहे. ओके, उत्तर आपलं भेटलंय बघा, इथे मार्क केलंय बघा, व्यास काय डिफरन्स, हे झालं आपलं डक्ट. उत्तर चौथा बरोबर भेटलं का नाही, आपल्या इमेजमुळे हे क्वेश्चन इझी झाला आपल्याला. ओके, चला नेक्स्ट, उत्तर चौथा बरोबर आहे. बघा 37 काय क्वेश्चन म्हणते, आर डॅश आर मेजर डिझाईन टू समराइज द इन्फॉर्मेशन परत गोळा करायचा आपल्याला अबाउट द प्रायोरिटी टॉपिक्स रिलेटेड टू पॉप्युलेशन हेल्थ बद्दल विचारलं, पॉप्युलेशन हेल्थ और द हेल्थ सिस्टम परफॉर्मन्स द प्रोवाइड द कंपेरेबल, म्हणजे ओके, कंपेरेबल अँड ॲक्शनेबल इन्फॉर्मेशन अक्रॉस द डिफरंट जिओग्राफिक ऑर्गनायझेशन किंवा administrative boundaries and also can track the progress over the time. ही कुठले इंडिकेटर्स आहे असं विचारलेलं आहे. ओके, चला, बायोलॉजिकल इंटरमीडिएट असलं येते का आपलं पॉप्युलेशन हेल्थ और हेल्थ सिस्टम परफॉर्मन्स
नाही. हेल्थ सिस्टीमची परफॉर्मन्स हे नाही. हेल्थ इंडिकेटर्स असू शकतो. एक मिनिट आपण खालचं पण बघूया. क्वालिटी इंडिकेटर्स नाही. क्वालिटी इंडिकेशन असू शकतो पण कुठल्या क्वालिटी असं मेन्शन नाही आहे इथे. हेल्थ सिस्टम परफॉर्मन्स आणि पॉप्युलेशन हेल्थ आणि ॲक्शनेबल पण आहे हे इंडिकेटर हे नसणार. ओके. की परफॉर्मन्स इंडिकेटर हे पण नसणार. आपलं उत्तर आहे दुसरा हेल्थ इंडिकेटर्स. कुठला? हेल्थ इंडिकेटर्स. आपलं उत्तर कुठलं? हेल्थ इंडिकेटर्स दुसरा उत्तर. ओके. चला नेक्स्ट. डॅस्टेसिस टायपिकली ह्याज अ मिनिमम इम्पॅक्ट ऑन प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीमध्ये जेवढा इम्पॅक्ट नाही टाकू शकतो ते कुठला व्हायरस आहे असं विचारलेलं आहे. ओके. कुठलं ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला? हेपॅटायटिस ए, दुसरं काय हेपॅटायटिस बी, तिसरं हेपॅटायटिस सी आणि HBsAg. ओके. चला एक 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 बघूया आपण. हेपॅटायटिस काय आपण एक पेजवरती घेऊया. ओके. थोडक्यात हेपॅटायटिस ए काय? ही ॲक्यूट इलनेस आहे. ओके. ॲक्यूट इलनेस आणि सेल्फ लिमिटिंग. कुठले? हेपॅटायटिस ए. ओके. हे ए बद्दल. ओके. ए ही नॉट कॉज अ क्रोनिक इन्फेक्शन. क्रोनिक इन्फेक्शन नाही टाकू शकते. ओके. म्हणजे उत्तर असणार आहे का आपलं? नाही. ही मदर टू बेबी ट्रान्सिशन रेअर आहे याच्यामध्ये. ओके. शॉर्ट फॉर्म मध्ये दिलेलं आहे M टू बेबी, मदर टू बेबी. हे ट्रान्सिशन कसं असणार आहे? रेअर. ओके. हे झालं हेपॅटायटिस ए बद्दल. दुसरं काय होतं? हेपॅटायटिस बीच आहे ना. ओके. बी. हेपॅटायटिस बी हे काय? क्रोनिक आहे. ओके. क्रोनिक इन्फेक्शन असतं. ओके. ही ट्रान्समिट कॅन ट्रान्समिट कुठे? मदर टू बेबी मध्ये ट्रान्समिट व्हायचे चान्सेस असतं. ओके. ओके. चला दुसरं काय होतं? हेपॅटायटिस सी. हेपॅटायटिस सी. ओके. हेपॅटायटिस सी काय? हे पण क्रोनिक आहे. ओके. क्रोनिक आहे. ओके. हे वर्टिकल ट्रान्समिशन करतो म्हणजे मदर टू बेबीला ट्रान्झिशन करतो. ओके. सी हे मोस्ट डेंजरस आहे. ओके. लक्षात ठेवा. ओके. आणि चौथा काय होतं? HBsAg. ओके. HBsAg काय? हे पण ॲक्यूट आहे. ओके. हे काय? ॲक्यूट हेपॅटायटिस बी व्हायरस इन्फेक्शन आहे HBsAg चा. ओके. चला उत्तर कुठलं आहे आपलं? ॲक्यूट सेल्फ लिमिटिंग नॉट कॉज अ क्रोनिक ट्रान्सफर रेअर. बघा काय म्हणलं? टायपिकली ह्याचं मिनिमल म्हटलं. ओके. प्रेग्नन्सीमध्ये बघा हे रेअर आहे. बघा इथे रेअर आहे. याच्यामध्ये ट्रान्समिट कॅन आहे म्हणजे हे नाही आहे. ओके. हे पण नाही आहे. हे पण वर्टिकल ट्रान्समिशन करतो म्हणजे उत्तर आपलं हे बरोबर आहे. कुठलं उत्तर बरोबर आहे? हेपॅटायटिस हे मिनिमल इम्पॅक्ट ऑन प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे साईड इफेक्ट तेवढे नसणार आहे. ओके. उत्तर आपलं भेटलं पहिला. ओके. हेपॅटायटिस. नेक्स्ट. पेशंट विथ अ फ्रॅक्चर ॲट अ रिस्क ऑफ द पेरिफेरल न्यूरोमस्क्युलर डिस्फंक्शन. ओके. न्यूरोमस्क्युलर डिस्फंक्शन झालं त्यानं. ओके. ड्यू टू द पोटेन्शियल कंप्रेशन. खूप कंप्रेशन पडलेलं आहे ऑफ द नर्व ब्लड वेसल्स अँड ब्लड वेसल्स इन द अफेक्टेड लिम्ब मध्ये. ओके. काय काय कंप्रेशन आहे? नर्व मध्ये आणि ब्लड वेसल्स इन द अफेक्टेड लिम्ब कॅन इमिडिएटली लीड टू ऑल एक्सेप्ट. म्हणजे बघा ही कंडिशन आहे पेशंटची आणि सगळी इमिडिएटली लीड करणार आहे म्हणजे होणार आहे एक्सेप्ट एक सोडून. कुठला आपल्याला ओळखायचा आहे? ओके. डिक्रीज सेन्सेशन. ओके. बघा काय म्हटलं? पेशंट विथ अ फ्रॅक्चर ॲट अ रिस्क ऑफ पेरिफेरल न्यूरोमस्क्युलर डिस्फंक्शन. ओके. ड्यू टू द पोटेन्शियल कम्प्रेशन ऑफ द नर्व अँड द ब्लड वेसल्स. बघा कुठे झालेलं आहे? लिंबमध्ये. समजा एक लिंब आहे. ओके. त्याच्यामध्ये काय? प्रेशर आहे. ओके. काय काय अफेक्ट झालेला आहे? नर्व आणि ब्लड वेसल्स झालेलं आहे. ओके. इमिडिएटली लीड टू ऑल एक्सेप्ट म्हणजे जे होणार नाही ते ओळखायचं आपल्याला. ओके. डिक्रीज द सेन्सेशन ॲट द इंज्युअर साईट. सेन्सेशन कमी होणारच आहे कारण इथे बघा न्यूरोमस्क्युलर डिस्फंक्शन. ओके. नर्व डॅमेज किंवा त्याच्यावरती कॉम्प्रेशन पडलेलं असते. ओके. ज्याच्यामुळे डिक्रीज सेन्सेशन ॲट द इंज्युअर लेवल हे होणार आहे. ओके. दुसरं काय? मोटर फंक्शन डिस्टर्बन्स. ओके. वेसल्स पण नाही आहे आणि ब्लड सप्लाय पण नाही होणार आणि मोमेंट पण व्हायची चान्सेस खूप कमी असते. ओके. पेनमुळे. ओके. हे पण झालं. आणि डिप्रेशन ड्यू टू इंजुरी. बघा एवढी लवकर डिप्रेशन होणार आहे का पेशंटला? नाही. ओके. नेक्स्ट बघूया. डिक्रीज बघा हे होणार आहे डिक्रीज सर्क्युलेशन कारण वेसल्समधनं
ब्लड सप्लाय होणारच नाहीये. ओके, हे झालं लीड होणार आहे. मोटर फंक्शन डिस्टर्बन्स हे पण होणार आहे. याच्यामध्ये नर्व इम्पल्स पण पास होऊ शकत नाही, म्हणून हे मोटर फंक्शन पण नाही होणार. ओके, बघा कुठली नाही होणार आहे, डिप्रेशन ड्यू टू इंजुरी. डिप्रेशन नाही होणार पेशंटला एवढी लवकर. ओके, हे आपलं उत्तर बरोबर समजा, कारण एक्सेप्ट विचारलेलं आहे. उत्तर कुठलं बरोबर आहे, तिसरा. चला शेवटचं क्वेश्चन आहे आजचं. ओके, consistency and listening are considered by the clients to be critical at the beginning of the relationship. In which phase of the therapeutic relationship does this occur? काय कुठली फेस मध्ये होणार आहे बघ, कन्सिस्टन्सी. ओके, आणि लिस्निंग ही कुठली फेस मध्ये होणार आहे असं विचारलेलं आहे. ओके, सगळ्यांना माहिती आहे, आपण लास्ट क्लासमध्ये पण आपण बघितलेलं आहे. ही पहिली फेस कुठली आहे आपला समजा नाही दिले का. ओके, एक तर बघूया परत एकदा नजर मारू. ओके, प्री इंटरॅक्शन. ओके, प्री इंटरॅक्शन म्हणजे काय, बिफोर मीटिंग. ओके, बिफोर मीटिंग विथ द क्लायंट. ओके, ओके हे झालं. आणि ह्याच्यामध्ये काय असतं, रीड रेकॉर्ड्स असतो. ओके, हे झालं. आणि ते दुसरं कुठलं, प्री इंटरॅक्शन. ओके, प्री ओरिएंटेशन समजा. ओके, दुसरं असणार आहे ओरिएंटेशन. त्याच्यामध्ये काय असणार आहे, फर्स्ट मीट. ओके, फर्स्ट मीट मध्ये काय काय होणार आहे, बिल्ड ट्रस्ट. ओके, सेट गोल्स आणि कन्सिस्टन्सी अँड लिसनिंग हे सगळं ओरिएंटेशन मध्ये असणार आहे. ओके, बघा हे नर्स आणि पेशंट रिलेशनशिपची 5 स्टेजेस आहे. ओके, प्री ओरिएंटेशन म्हणा किंवा प्री इंट्रोडक्शन पण म्हणू शकता आपण. ओके, प्री ओरिएंटेशन नंतर ओरिएंटेशन हे झालं. आणि त्याच्यानंतर तिसरा कुठला, वर्किंग पेस. ही मोस्ट इम्पॉर्टंट पेस असतं. त्याच्यामध्ये काय काय असतं, मेन पार्ट ऑफ रिलेशनशिप ह्याच्यामध्येच असतं. मेन पार्ट ऑफ रिलेशनशिप ह्याच्यामध्ये असतो. ओके, त्याच्यामध्ये इमोशनल सपोर्ट, प्रॉब्लेम सॉल्विंग हे सगळे ह्याच्यामध्येच असतं. ओके, वर्किंग पेसमध्ये. आणि शेवटचं काय आहे, टर्मिनल म्हणजे काय, रिव्ह्यू. ओके, रिलेशनशिप एंड हे सगळं काय ह्याच्यामध्ये येतात. ओके, ओके, आपल्याला काय विचारलेलं बघा, आपण थोडक्यात बघितलं. कन्सिस्टन्सी अँड लिसनिंग हे कुठल्या पेसमध्ये, वर्किंग पेसमध्ये येतं का, नाही. ओके, इव्हल्युशन मध्ये पण नाही, रिझोल्युशन पण नाही. कुठली, ओरिएंटेशन फेस मध्ये हे येतं. ओके, कन्सिस्टन्सी अँड लिसनिंग केअर ही दुसरा मध्ये येते. ओके, ओरिएंटेशन फेस. ओके, चला. ओके, नेक्स्ट बघा, आज आपलं DMER 2023 ची सर्व क्वेश्चन पेपर, म्हणजे पहिला ते 6 क्वेश्चन पेपर सेट होतो. आपण पार्ट 6 मध्ये बनवून ते सगळे फक्त नर्सिंग थेअरी. ओके, नर्सिंग थेअरी आपण सगळे कंप्लीट केलेलं आहे. ओके, नर्सिंग जे रिलेटेड पार्ट होते आपण कव्हर केले. ओके, आपण DMER 2023 चे ज्याची कुठले क्वेश्चन किती टक्क्याने आलते, ओके, हे पण आपण नेक्स्ट एक व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि एकदम म्हणजे खूप महत्त्वाचे म्हणजे 2025 मध्ये थोड्या दिवसात किंवा 4-5 महिन्यात परत DMER रिक्रुटमेंट यायची चान्सेस खूप आहे. ओके, आपण त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवणार आहे, म्हणजे प्रिपरेशन कसं करायचं. ओके, एक मिनिट बघा, DMER 2025 ची प्रिपरेशन. ओके, प्रिपरेशन कसं करायचं. ओके, कुठले टॉपिक वाचायचं. ओके, हाईल टॉपिक्स असो. ओके, आणि सब्जेक्ट. ओके, आणि स्ट्रॅटर्जी कसं असणार पाहिजे, स्ट्रॅटर्जी. ओके, आणि सिलेबस कुठलं आहे आपलं. ओके, कुठलं वाचायला पाहिजे, आणि एक्झाम पॅटर्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे. ओके, बघा DMER आपण कव्हर केलेला आहे. चॅनलला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू DMER 2025 बद्दल माहिती घेऊ. ओके, 2025 ची प्रिपरेशन बद्दल. ओके, थँक्यू.